दिसायला एकदम पांढरी शुभ्रबाई होती, अगदी देखणी, जशी एखादी अप्सराच. गळ्यात सोनं, हातामध्ये चांदी, पायामध्ये चांदी, अंगावर घातलेली साडी मात्र पांढरी शुभ्र होती. डोक्यावर लावलेलं कुंकू लालभडक दिसत होतं आणि ठळक मोठ्या साईजचं लावलेलं होतं. पण त्या बाईच्या डोळ्यामध्ये जरा विचित्रपणाच होता. असं वाटत होतं की त्या बाईच्या डोळ्यातले जे बुबुळ आहेत ते थोडेसे रुंदी आहेत आणि जे पांढरा भाग असतो बुबळ्याच्या आजूबाजूचा तो पांढरा आहे. आणि ती बाई ना रोडच्या साईडला उभी राहून, तिच्या पाठीमागे एक घर होते, त्या घराच्या समोर उभी राहून एक सारखी यांच्याकडे बघत होती. आता मित्रांनो, आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना, ही गोष्ट काझीरंगा या ठिकाणावरील एका फार्म हाऊसची आहे. त्या फार्म हाऊसवर एक फॅमिली एन्जॉय करण्यासाठी गेली होती, आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी, रमण्यासाठी. आणि त्यांच्यासोबत काही अशा घटना घडल्या ना की त्यांनी विचारही केला नाही की यार असं सुद्धा होऊ शकते. बघा, माणसाच्या जीवनामध्ये ना कधी कधी अशा घटना घडतात की त्यावेळेस माणसाला काहीच वाटत नाही, पण काही वेळ झाल्याच्या नंतर त्या माणसाला जेव्हा विचार येतात ना, त्यावेळेस तो माणूस पूर्णपणे शॉक होतो की अरे बाप रे, अशी गोष्ट आपल्यासोबत झाली होती, हे तर खूपच भयानक होतं. आणि माणूस त्यावेळेस विचार करतो, जर आपण एक दोन पावलं अजून या गोष्टीमध्ये समोर गेलो असतो ना, तर आपला जीव गेला असता. बरं झालं, देवाच्या कृपेने ही गोष्ट टळली आणि आपला जीव वाचला, असं माणसाला कधी कधी वाटतं. आणि इथं सुद्धा तसंच काहीतरी प्रकार झालेला आहे. बघा, एक फॅमिली होती, ज्या फॅमिलीमध्ये जॉईंट फॅमिलीसारखं कारभार होता. म्हणजे भाऊ भाऊ आताच्या काळामध्ये एका जागेवर राहत नाहीत, ते वेगळे वेगळे राहतात. पण या फॅमिलीमध्ये 3 भाऊ एकत्र राहायचे. 3 भावाचे लग्न झालेले होते. 6 जण टोटल ते होते. यांचे आई वडील 7-8 जण आणि छोटे छोटे काही मुलं होते. आणि यांनी एक प्लॅन ठरवला होता की काही दिवसाच्या नंतर आपण जे काझीरंगा ठिकाण आहे त्या ठिकाणावर व्हेकेशनसाठी जायचं, म्हणजे थोडंसं एन्जॉय करण्यासाठी जायचं आणि पूर्ण फॅमिलीनं जायचं. असं नाही की एक जोडी जाणार, दुसरी राहणार, दुसरी जाणार, तिसरी राहणार, असं नाही. सगळ्या जोड्यांनी मिळून मिसळून जायचं. आणि तिथं त्या फॅमिलीची एक मुलगीसुद्धा होती, तिच्यासुद्धा फॅमिलीला सोबत घेऊन जाण्याचं यांनी ठरवलं. आता जाण्यासाठी यांनी ती मोठी व्हॅन असते ना, स्कूल बस, त्या प्रकारची व्हॅन केली होती. बाबा रिलॅक्स बसून जाता येते आणि रिलॅक्स बसून येता येते. तर जवळपास 15-16 माणसं होते आणि एक मिनी व्हॅन त्यांनी केली होती भाड्याने. आता फॅमिली थोडीशी पैशावाली होती, त्यामुळे त्यांनी ना त्या काझीरंगामध्ये एक जे फार्म हाऊस आहे ना, ते पूर्णपणे फार्म हाऊसच बुक करून ठेवलं होतं. आणि त्या फार्म हाऊसच्या माणसाला सांगितलं होतं की आम्हाला थोडंसं माणसंसुद्धा द्या. तर त्या फार्म हाऊसपाशी यांची वाट बघत 5 माणसं उभे होते. एक आजूबाजूला जे काय आहे ते पाहण्यासाठी काय कमीरमी पडले ते 2 नौकर, जे पूर्ण फार्म हाऊस साफ ठेवतील, क्लिअर ठेवतील आणि या माणसाला जे काय लागले ते देण्यासाठी. आणि 2 माणसं किचन रूममध्ये, ती एक जोडी जी किचन रूममध्ये काम करणार ती एक जोडी होती, नवरा बायकोची, एक माणूस आणि एक बायको. अशा प्रकारे तो स्टाफ होता. आता यांचा तो दिवस आला ज्या दिवशी यांना त्या ठिकाणावर जायचं होतं. मग हे सगळेजण आले, बसले, गाडीमध्ये गेले. तिथे गेल्याच्या नंतर ते जे 5 जण होते, 5 जण यांच्या स्वागतासाठी थांबले. त्याच्यातल्या 2 जणांनी यांच्याजवळ जे काही सामान होतं ते सगळं सामान घेतलं आणि फार्म हाऊसमध्ये गेले. पण त्या फार्म हाऊसच्या समोर एक्झॅक्ट एक घर होतं, पडकं घर, असं की दोन्हीकडच्या भिंत पडलेल्या होत्या. पाठीमागची एक भिंत होती, समोरची एक भिंत होती. पण ज्या वरच्या तंड्या असतात त्याच्यावर अजून एक मजला होता, जे की अर्ध्या मधातून तुटून खाली पडलेला होता. अशा प्रकारचा तो मजला होता. आता ते तुटून पडला म्हणूनही म्हणता येणार नाही, कारण की तो बांधता बांधता राहू दिलेला मजला होता. अशा प्रकारचा फक्त जे तुटलेलं होतं ना, त्या आजूबाजूच्या 2 हे भित्ती असतात त्याच तुटलेल्या होत्या. वरचं बांधता बांधता अर्ध सोडून दिलेलं होतं. आता त्या बंगल्याच्या मधात, म्हणजे त्या बंगल्याच्या आणि या बंगल्याच्या मधात एक छोटासा रस्ता होता, जे आपली बैलगाडी रस्ता असतो ना तशा प्रकारचा एक छोटासा रस्ता सिमेंटनं बांधलेला होता, पण छोटासा होता. आणि हे सगळेजण आले, या फार्म हाऊसमध्ये गेले, बसले, रिलॅक्स झाले. आणि जे त्या ठिकाणाच्या आसपास जे ठिकाणं आहेत ना, ते फिरण्याचे ते प्लॅन बनवू लागले एका जागेवर बसून. संध्याकाळचे 7-7:30चा टाईम असेल त्यावेळेस हे प्लॅन बनवू लागले. जेवण वगैरे झालं होतं यांचं सगळ्यांचं आणि ते प्लॅन बनवून तिथं बसले होते. तर बनवता बनवता त्याच्यातला एक छोटासा मुलगा, जो की नॉर्मल त्याला बोलता येऊ लागला अशा प्रकारचा तो मुलगा, सगळ्यात छोटा मुलगा तो होता, तो सगळ्यांना समोर हात दाखवू लागला.
त्याच्या फार्म हाऊसच्या समोर. आता जे फार्म हाऊस होतं त्याला एक काचाचा असा एक भिंत असल्यासारखी होती थोडीशी, एक नॉर्मली स्टायलिश भिंत कशाची तशा प्रकारची. तर तो तिकडं हात दाखवू लागला. तर सगळेजण बघायला लागले की काय दाखवतोय काय दाखवतोय. तो असा जोरजोरात हसू हसू तिकडं असा हात दाखवू लागला, हसू लागला आणि हात दाखवू लागला, हसू लागला आणि हात दाखवू लागला. आता तो मुलगा काय फारसा मोठा नव्हता, 3-3.5 वर्षाचा मुलगा असेल तो, तशा प्रकारचा तो मुलगा होता. एक त्या पूर्ण परिवाराला राऊंड घालायचा, यायचा आणि तिकडे हात दाखवायचा, प्रत्येकाजवळ जायचा, प्रत्येकाला असा हलवायचा, बोलायचा आणि तिकडे बघ म्हणायचा, तिकडे बघ म्हणायचा. सगळेजण बघायचे नाही काय झालं याला, काय झालं याला, असे सगळेजण विचार करायला लागले. त्यांना काय माहीत की याला काय झालं आहे म्हणून. आता त्याचं तेवढं बोलणंही यांना समजत नव्हतं, त्यामुळे त्यांनी कोणीही त्याच्यावर लक्ष दिलं नाही. तर त्या दिवशी ते झालं. ते झाल्याच्या नंतर सगळेजण प्लॅनिंग बनवली, झोपण्याची प्लॅनिंग बनवली, सगळेजण झोपी गेले. त्याच्यामधला एक भाऊ जो की मधवा होता, तो अर्ध्या रात्री पाणी पिण्यासाठी रूमच्या बाहेर उठला. म्हणजे उठला, रूमच्या बाहेर आला आणि किचन रूममध्ये गेला, पाणी पिलं आणि पाणी पिता पिता तो त्याच्या रूममध्ये येणार की त्याचं लक्ष तिकडंच गेलं जिकडं ते छोटा मुलगा हात दाखवत होता. तर अंधकांधक त्या काचामधून थोडं पलीकडं एक बाई त्याला दिसल्यासारखी दिसली आणि तिच्यासोबत 3-3.5 वर्षाचा छोटासा मुलगा जो की तिच्या हाताला पकडून एका जागेवर उभे होते. आता याला तेवढं असं काही स्पष्ट दिसलं नाही, पण यानं ते एक अंदाज लावला आणि हा अंदाज तेव्हा लावला यानं जेव्हा निखरून पाहिलं त्यावेळेस. मला वाटलं की काय. मग याने त्या नोकराला हाक मारली. नोकर पळत पळत आला. नोकराला म्हणला की इथं काय गडबड आहे का. नोकर थोडासा आरबळला, इकडं तिकडं बघितलं. तो म्हणला की नाही साहेब, काय झालं, काय गडबड नाही. मग हा म्हणलं की अरे मला तिथं काहीतरी दिसल्यासारखं वाटलं. नोकर म्हणला की नाही असं थोडी ना काय आहे, काहीच नाही इकडं, कुणी कशाला येईल, काय दिसेल तुम्हाला. तो म्हणला की कुणी कशाला येईल, आलेलं कुणी नाही आहे, मला तिथे एक बाई दिसली, चल तुला दाखवतो. मग हे गेले तिकडं, बॅटरी होती यांच्याजवळ, तिकडं बघितलं तर काहीच नव्हतं, पूर्णपणे प्लेन होतं, काही नव्हतं. ना कोणती बाई ना कोणता मुलगा, अजिबात. हा कन्फ्यूज झाला की यार मी आत्ताच बघितली होती आणि आता नेमकी गेली कुठं. हा तोच विचारामध्ये याच्या रूममध्ये गेला आणि झोपी गेला. आता झोपी गेल्याच्या नंतर याच्या डोक्यामध्ये तर ते विचार घुमू लागले. मग याला झोप येईना गेली. डोळे तर लावलेले होते, शरीर पलंगावर पडलेलं होतं, पण याला झोप येत नव्हती. याला सहज असे डोळे उघडले आणि याच्या रूमच्या कोपऱ्यामध्ये तीच बाई आणि तेच मुलगा उभा राहिलेला दिसला. यानं फटकर असे डोळे उघडले, दचकून उठला, बघतो तर काहीच नाही. मग याला वाटलं की यार कदाचित आपला ना भास असावा, त्यामुळे तो गपगुणानं झोपला. अर्धा घंटा त्याला तरीसुद्धा झोप लागली नाही, तरीसुद्धा तो झोपी गेला. आता ज्या ठिकाणावर त्याला फिरायला जायचं होतं तिथं ते गेले, फिरले, आले. परत आल्याच्या नंतर रात्रीला जेवण करता वेळेस त्यांचे जे बाबा होते ते बाबा जेवता जेवता त्या नोकराला विचारत होते की का रे, तुझी बायको रात्री फिरत का होती इकडं तिकडं. असं म्हणल्याच्या नंतर ज्याला हा संध्याकाळी प्रकार दिसला होता तो दचकून असा दचकला आणि बापाकडे असं बघितलं की यार खरंच बाबाला पण दिसली का काय. मग तो पटकर म्हणला की बाबा हो, कुणीतरी होतं. तर मी आपल्या त्या एखाद्या बारक्या नोकराला बोलवलं तर तो म्हणला की ते तसं काही नाही आहे. आता तिचे ज्या माणसाला त्याचा बाबा म्हणले होते की कार तुझी बायको का फिरत होती, कारण की त्यांना असं वाटलं की किचन रूममध्ये जे काम करणारी बाई होती ती फिरत असेल. तर ती म्हणली की नाही मी तर इकडे फिरले नाही. आणि तिचा नवराही म्हणला की नाही माझी बायको तर कुठं गेलीच नाही, रात्री 9-9:30 वाजता आम्ही तुमच्या जवळून गेलो, परत इकडे वापस आलोच नाही. पण तो जो नौकर होता त्याला माहीत होतं की नेमकं झालं आहे काय म्हणून, कारण की त्या पूर्ण जाग्यावर तो एकलाच एक असा माणूस होता ज्याला त्या जागेचा इतिहास माहीत होता की नेमकं झालं काय होतं आणि काय नाही म्हणून. तर हा माणूस म्हणतो की ठीक आहे जाऊ द्या, असं राय फिरत नका जाऊ, कोणी भिवून मरून जाईल म्हणे. म्हणले की हां ठीक आहे पप्पा, असं आम्ही फिरत बी नाही आणि बाहेर निघत पण नाही. अशा प्रकारे ते त्यांचं असं बोलणं झालं. मग त्या रात्रीनं ज्या माणसाला अगोदरच्या दिवशी दिसली होती ती बाई त्यालाच परत त्या रात्री आवाज यायला लागला. आणि आवाज आल्याच्या नंतर तो परत रूममधून बाहेर उठला आणि दरवाजा उघडला आणि बघितलं तर ती बाई त्या हॉलमध्ये उभी होती, हातामध्ये ते लेकरू घेतलेलं आणि ती बाई तिथं उभी. आणि ती याच्याकडे बघती आणि बघितल्याच्या नंतर ती बाई हळूवार किचन रूममध्ये निघून जाते. हा माणूस किचन रूममध्ये ती गेल्याच्या नंतर पळत पळत खाली येतो, किचन रूममध्ये घुसतो, बघतो तर कुणीच नसते, एकदम शांत वातावरण असते. पण त्याच्या कानावर ना लहान मुलाचे हसण्याचे आवाज येतात. खुश असल्याच्या नंतर कसं हसते मुलगा तशा प्रकारचे हसण्याचे आवाज येतात. आणि आवाज असे येत नाहीत की या दिशेनं किंवा त्या दिशेनं, त्याला सगळ्या दिशेनं आवाज येतात. जसं की त्याच्या दोन्ही कानामध्ये हेडफोन लावले तर त्या हेडफोनमध्ये आवाज लावला आहे त्या हसण्याचा छोट्या मुलाचा.
हा इकडे तिकडे बघतो, याला कळत नाही की कोणीकडे बघावं आणि कोणीकडे नाही म्हणून. याच्या तोंडामधून आवाजही निघत नाही. हा फक्त ते कुठं हसतोय मुलगा ते बघतोय, आणि मुलगा एकदम क्रिपी स्माईलनं हसतोय. आता विचार करा आणि इमॅजिनेशन करा, रात्रीच्या 1 वाजलेला आहे आणि तुम्हाला अचानक तुमच्या घरामध्ये असं काही दिसतं जे की खूप भीतीदायक असतं. तुम्ही त्या गोष्टीचा पिछा करता. ती गोष्ट तुमच्यासमोर एका रूममध्ये गेले, तुम्ही त्या रूममध्ये गेल्याच्या नंतर ती गोष्ट तिथून गायब होते आणि तुम्हाला फक्त हसण्याचा आवाज येतो छोट्या मुलाचा. कसं वाटेल? भयंकर वाटेल ना? तसाच प्रकार या माणसासोबत सुद्धा झाला. याला सुद्धा असं भयंकर असं वाटत होतं. इकडे तिकडे बघत होता पण याला काहीच दिसलं नाही. मग जे हॉलमध्ये सोफा ठेवलेला आहे त्या सोफ्याच्या साईडनं एक छोटंसं खेळणं बाहेर आलं, असं घुलत. ती छोटीशी गाडी होती, ती गाडी अशी बाहेर आली. याला वाटलं कदाचित तिथं आहे काहीतरी. मग हा हळूवार तिथं जातो त्या सोफ्यापाशी आणि पाठीमागं बघतो तर याचाच छोटा मुलगा, जो सुरुवातीच्या दिवशी सगळ्यांना हात लावून दाखवत होता की इकडं काहीतरी आहे म्हणून. पण याचा जो छोटा मुलगा होता तिथं बसलेला, तो फार विचित्र प्रकारचा होता. त्याची त्वचा पूर्णपणे उललेली होती. त्याच्या हाताचे काही बोटं तुटलेले होते आणि तो पूर्णपणे पांढरा शुभ्र दिसत होता. त्याच्या डोक्याचे केससुद्धा खूप विचित्रपणाने होते आणि तो याच्याकडे बघत हसू लागला. डाव्या हातामध्ये त्याने एक छोटासा चेंडू घेतला आणि याच्याकडे हात लांबवला आणि तो हसला. हसल्याच्या नंतर हा जोरात चिरकला आणि असा खाली पडला मागं पळता पळता. याचा चिरकणं ऐकून त्या घरामध्ये याची जी पूर्ण फॅमिली होती ती उठली आणि आपापल्या रूममधून सगळेजण बाहेर आले. सगळेजण म्हणतात काय झालं काय झालं काय झालं. याला पूर्ण घाम सुटलेला, अंग थरथर कापतं याचं. हा त्या सोफ्याकडे बोट दाखवते, तिकडे दाखवल्याच्या नंतर तिथं तर काहीच नाही. हा हरबळला. हा म्हणतो की आपला छोटा कुठे, छोटा कुठे. त्याच्या बायकोला म्हणतो की आपला छोटा कुठे. त्याची बायको म्हणते आपल्या रूममध्ये झोपलेला आहे ना तो. हा पळत 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 रूममध्ये जातो, दरवाजा उघडतो, बघतो तर याचा मुलगा सायलेंट तिथं झोपलेला असतो. काहीच फरक नसतो. याला पूर्ण घाम आलेला, अंग थरथर 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 कापायलेलं, चक्रा यायला. तो खाली बसला, मांडी खालून डोक्याला हात लावले असे दोन्ही. सगळेजण जमा झाले तिथं. सगळेजण याला विचारतात की काय झालं काय झालं, तू काय बघितलं. हा सांगतो की अगं मला असं वाटलं की कुणीतरी किचन रूममध्ये गेलंय आणि जेव्हा मी बघायला गेलो कोण गेलंय तर तिथं कुणीच नव्हतं. आणि मग नंतर मला आवाज यायला लागले लहान मुलांचे रडण्याचा. हळूवार मग त्या सोफ्याच्या पाठीमागून ती छोटी कार बाहेर आली. मी जाऊन बघितलं तर तिथं आपला छोटा होता आणि तो खूपच विचित्रपणाने होता, असा म्हणजे अलगच दिसू लागला. त्याची त्वचा पांढरी झालेली होती, पूर्ण गाल उरलेले होते. त्याच्या उजव्या बोटाला त्याच्या उजव्या हाताला बोटंसुद्धा नव्हती, केस विस्कटलेले होते. आणि तो मला छोटासा चेंडू डाव्या हाताने माझ्याकडं हे करत होता. आता त्याच्या बायकोला वाटलं की यार स्वप्न वगैरे बघितलं असेल तुम्ही झोपीचा. आणि तो त्या पूर्ण फॅमिलीमध्ये थोडासा डिप्रेशनमध्ये होता, थोडासा बिझनेसमध्ये त्याला लॉस आलेला होता. तर ही गोष्ट त्याच्या बायकोला माहीत होती. त्यामुळे तिनं असा विचार केला की डिप्रेशनमध्ये थोडंसं असं काही झालं असेल. मग ती रात्र त्यांची अशीच अर्धवट जागण्यात अर्धवट झोपण्यात गेली. दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर जे छोटे छोटे लेकरं असतात ते सगळेजण खेळू लागले. मग खेळता खेळता त्यांचा जो छोटा आहे ना तो अचानक गायब होतो. आता ते जे फार्म हाऊस होतं ना, त्या फार्म हाऊसच्या शेजारी एक छोटंसं तलाव होतं. नॉर्मलचं एक छोटंसं, खूप मोठं नाही, असं छोटंसं तलाव होतं, एक शो म्हणून केलेलं तलाव. आता जो छोटा होता तो 3-3.5 वर्षाचा मुलगा होता. तो त्यांच्या मोठ्या भावांसोबत खेळू लागला. आता खेळता खेळता तो अचानक गायब झाला. गायब झाल्याच्या नंतर याचं लक्ष गेलं की आपला छोटा दिसत नाही आहे खेळता खेळता. मग हा त्या सगळ्या मुलांना विचारतो की छोट्या कुठे. सगळे मुलं शांत उभे राहतात आणि त्याच्याकडे बघतात नुसतेसे, म्हणजे पाहतात त्याच्या बापाकडं, त्या माणसाकडं. तो म्हणतो की अरे छोटा कुठे, सांगा ना मला. कुणीच बोलत नाही. त्याच्यामधली एक मुलगी म्हणते की छोटा आम्ही तिकडं खेळू लागलो, एवढंच बोलतीने स्टॉप राहते. यानं अंदाज लावला की जिकडे हे खेळू लागले त्याच्या साईडला थोडासा तलाव आहे, छोटा तिकडं तर नसेल ना गेला. हा पळत पळत तिकडे गेला आणि बघतो आता तलावामध्ये काय फार मोठं पाणी नव्हतं बरं का, खूप 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 कमी पाणी होतं, कमीत कमी आपल्या त्या टोंगळ्या इतकं. आणि तलाव म्हणजे असा नॉर्मली बांधलेला तलाव होता, एक आर्टिफिशियल बांधलेला तलाव. तर त्याच्यामध्ये याचा मुलगा जो छोटा आहे तो त्याच्यामध्ये होता.
आणि तो उभा होता, त्याच्या इतकं पाणी होतं, तो एकसारखा असा बघतोय त्याच्या वडिलाकडं. हा तिथं जाऊन बघतो तर आपला छोटा त्या तलावामध्ये घराच्या शेजारी हा मधा जातो, पटकर त्याला उचलतो, बाहेर घेऊन येतो. त्याचा पूर्ण अंग गरम झालेलं असतं, पूर्ण अंग इस्त्यासारखं तपलेलं अंग असतं. त्याला पटकर दवाखान्यामध्ये नेतात, हॉस्पिटलमध्ये नेतात, इंजेक्शन वगैरे काय ट्रीटमेंट आहे ते सगळं ट्रीटमेंट करतात. डॉक्टर म्हणतो की बाबा नॉर्मलशी ताप आहे, पण ताप खूप जास्त होती. डॉक्टर म्हणतो की एवढी सगळी ताप एकदम येणं शक्य नाही आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये ताप आहे. आता मी त्याला गोळ्या औषध देतो, पण थोडं त्याच्यावर लक्ष राहू द्या. जेव्हा त्या छोट्याला सलाईन देत होते त्यावेळेस त्याचं जे सलाईन होतं, जे छोटंसं सलाईन होतं, जे 15 मिनटात संपायचं त्याला 1.5 घंटा लागला संपायला. वरून जे सलाईनमधून जे सलाईनचं पाणी आहे ना ते जातंय खाली रेग्युलर, पण वरचं संपत नाही. अशा प्रकारचं तिथं व्हायला लागलं. 1.5 घंटा लागला. तर तो डॉक्टर बी इकडे तिकडे बघायला लागला की यार याच्यातून थेंब तर पडत आहेत पटपट, पण खाली जात का नाहीत. आणि खाली जर जात नसतील तर इकडं भरत होतं ना ते त्याच्या खालची सलाईनच्या खालची जे टोपीला काय म्हणतात ते त्याचं. डॉक्टर पण परेशान झालं की असं झालं कसं. आता त्याला समजा ना की काय नेमकं झालं काय. 1.5 घंट्याच्या नंतर त्याचा सलाईन संपलं, छोटाची ताप कमी झाली. ते पुन्हा त्या फार्म हाऊसवर छोटाला घेऊन आले. फार्म हाऊसवर आल्याच्या नंतर छोटा एकदम असं रुंगून गेला, अजिबात बोलत नव्हता, खेळत नव्हता, काहीच नव्हतं. आता रात्रीची वेळ पुन्हा होती. आता तिथं त्या दिवशी पुन्हा रात्र झाली. जेवता जेवता छोटा एकदम असा शांतपणे बसलेला होता. त्याची आई त्याला भात चारतीये, भाकर चारतीये, ते खात नव्हता, अर्ध खात होता, अर्ध थुकून देत होता. एकदम असा शांत बसलेला, इकडे तिकडे बघतोय. आणि अचानक हसायला लागला आणि जाऊन जे ग्लास आहे ना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं त्याच्यावर जाऊन असे दोन्ही हात टेकवले, असा हसत त्या ग्लासकडं. त्याच्या वडिलाला थोडं विचित्र वाटलं. त्याचे वडील म्हणले बाबा इथं आलं तेव्हापासून खूप विचित्रपणा वाटतंय, चला आपण इथून निघून जाऊयात. आणि तो जो नौकर आहे त्याला विचारलं की बाबा इथं काय आहे नेमकं, मला सांगतो का तू. तो म्हणला की काहीच नाही हो, काहीच नाही, इथं काय प्रॉब्लेम झाली असेल काहीतरी. आता तो तिथला जुना नौकर होता. आता याला काय सांगितल्याच्या नंतर काय प्रॉब्लेम होऊ शकतील ना, तर म्हणून त्यांना काय सांगितलं नाही. मग हे सगळेजण तिथून आवरलं. हे म्हणले की बाबा आम्हाला राहायचं नाही, जे काय भाडं दिलेलं आहे, जे काय ठरवलं होतं ते सगळं देतो आम्ही, पण आमच्या लेकरायचं बरोबर इथं तब्येत राहीनं झाली तर आम्ही तर राहीनं. मग ते सगळेजण तिथून निघतात आणि जवळ असलेल्या गावामध्ये तिथं थांबतात थोडीशी काय खाण्यापिण्याच्या वस्तू घेण्यासाठी. तर तिथला एक माणूस असं सहज बोलता बोलता म्हणतो की कुठे थांबले होते. तर हे म्हणतात की बा मी त्या ठिकाणावर असं थांबलो होतो. तर म्हणतो खरं तिथं थांबले होते, काय झालं नाही का. आता का असं म्हणल्याच्या नंतर यांनाही विचारलं की तिथं नेमकं काय. तर तो माणूस म्हणला की तिचे फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसच्या समोर एक बडकं घर आहे. असं म्हणला मी पण अनुभवलेलं नाही, मी फक्त ऐकलेलं आहे तिथली गोष्ट. आणि त्याच गोष्टीमुळे त्या फार्म हाऊसवर जास्त कोणी जात नाही. आणि त्याच कारणामुळे इथं जितके पण फार्म हाऊस आहे, जितके पण हॉटेल्स आहे, जितके पण रूमा वगैरे आहेत त्यांच्यापेक्षा त्याचं रेट कमी आहे. तर तिथं असं झालं होतं म्हणे की जे समोरचं घर आहे त्या घरामध्ये काही माणसांनी एका स्त्रीला चुकीचं काम करून मारून टाकलं होतं. आणि तिच्यासोबत एक मुलगासुद्धा होता ज्यांनी त्याला जीव मारला आणि तिच्यासोबत तिथं फेकून दिलं होतं. 8 दिवस त्या पडक्या घरामध्ये म्हणजे त्या घरामध्ये ते बाई आणि तिच्या मुलाचं मृतदेह पडलेलं होतं. आणि ते घर नेमकं तिथं बांधणं चालू होतं. खालचा मजला झाला होता, वरचा बांधणं चालू होता. आणि 8 दिवस त्या घराचं कामसुद्धा बंद पडलेलं होतं. पण जेव्हा तिथं काम करण्यासाठी पुन्हा मिस्त्री गेले, त्यांनी बघितलं तर ते तिथं प्रकार दिसल्यामुळं ते खबर इकडे तिकडे जोरात पसरली आणि तिथले ते मृतदेह काढून घेऊन गेले. कोणा मारलं, काय मारलं, कोणाला काहीही पता लागला नव्हता. पण असं म्हणतात की तिथे जेव्हापासून ती स्त्री मेली आहे तेव्हापासून ते जे घर आहे ते घर तिनं बांधू दिलं नाही. मिस्त्री जिथं ज्यावेळेस तिथं गेले बांधायला सुरुवात केली त्यावेळेस एका मिस्त्रीच्या अंगावर भीतीचं पूर्ण खांडोळं पडलं होतं ॲटोमॅटिकली. कायच्या अगोदर कधीच त्याच्यासोबत तसं झालं नाही. आणि त्याच रात्री जेवढे पण मिस्त्री तिथं कामाला गेले होते ते सगळे मिस्त्री बिमार पडले. आणि त्याच्यानंतर जे पण ते घर बांधायला तिथं गेलं ते बिमार पडलं. काही ना काय व्हायचं, काही ना काय प्रॉब्लेम यायचा, ते चालूच नाही व्हायचं. आणि म्हणून जे वरचा मजला आहे ना ते अर्धा बांधून तसा सुटण्यात आला होता. आणि खालचं जे हे आहे मजला आहे त्याच्यातल्या इकडच्या भीती आणि इकडच्या भीती पडलेल्या आहेत. आणि असं म्हणतात की जेव्हा पण तिथं कोणी त्या समोरच्या फार्म हाऊसमध्ये जरी गेलं आणि त्याची रास समजा त्या बाईच्या राशीला जुळली तर ती बाई त्याला दिसते म्हणे. असं म्हणल्याच्या नंतर त्याचे जे वडील आहेत ते वडील म्हणतात की कशी बाई रे, पांढरे साडी बिडी कुंकू बिकू. तो माणूस म्हणतो की मी काय स्वतः पाहिलं नाही पण मी ऐकलेलं आहे की अशाच प्रकारची बाई आहे. दागदागिने असतात म्हणे तिच्यावर. एक छोटा मुलगा असतो तिच्या हाताला पकडलेला, कपाळावर मोठं कुंकू असतं
आणि गोरीपान बाई आहे असे लोक म्हणतात, ज्यांनी पण पाहिलेत ती. आणि त्यांच्यासोबत ज्यांना ही बाई दिसली त्यांच्यासोबत फार विचित्र विचित्र प्रकार होता. जोपर्यंत त्या फार्म हाऊसमध्ये असतात तोपर्यंत यांच्या लक्षात आलं की बाबा तिथं काहीतरी अशीच काहीतरी गडबड आहे, आपल्यासोबत सुद्धा असंच झालं आहे. तिथून ते पटकन निघून आले आणि जसे ते निघून आले ना तसं त्यांच्यासोबत काहीही झालं नाही. आणि बस आपली कथा इथंच संपते. तर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर तुम्ही मला ती स्टोरी शेअर करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक जीमेल ID आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्हाला ज्यावर सोपं पडेल ना तुम्ही त्यावर मला तुमची कथा शेअर करू शकता. तर त्याची आई त्याच्या बेडवर बसलेली आहे, तिच्या बेडवर, आणि तिच्या जे अंगावरचे कपडे आहेत ते अर्ध फाटलेले आहेत आणि ती तिच्या नखाने असं भीतीला कान लावून दोन्ही हाताने असं फोडते, जसं की ती कशाला तरी बोचकारते अशी. अशा प्रकारे. आणि जे प्रकाश तिला बघायला आणि तिचं लक्ष प्रकाशकडे गेलं तर ती हळूवार आपले हात त्या भितडावरचे काढते आणि आपल्या पलंगावर मांडी घालून बसते, भीतीला आपलं डोकं पाठ टेकवून आणि हास्य मुंडी करून प्रकाशकडे अशी हसते. प्रकाशची आई अशा प्रकारची वागणूक प्रकाशसोबत करू लागली. आज जी स्टोरी आलेली आहे आपल्याला, ही आलेली आहे सांगली या शहरामधून. आणि स्टोरी पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रकाश असं आहे. आता जो प्रकाश भाऊ आहे त्याचं असं म्हणणं आहे की बाबा या जगामध्ये माणसाला सगळा त्रास झाला तर माणूस सहन करतो, पण जर माणसाला त्याच्याच परिवाराकडून त्रास झाला ना तर तो माणूस सहन करत नाही. आणि कधीच देवानं करावं की जसा त्रास प्रकाशला झाला तसा त्रास कोण्याही फॅमिलीमध्ये होऊ नये आणि किंवा कोणालाही होऊ नये. आता प्रकाश असे म्हणतात की बाबा माझ्यासोबत जे झालेलं आहे त्याच्यावर जास्त करून कोणाला विश्वास बसणार नाही, पण मी खरं सांगतो की माझ्यासोबत हे सगळं काही झालेलं आहे. मी माझ्या सगळं काही डोळ्यानं पाहिलेलं आहे. माझ्यावर कोणी विश्वास करणार नाही, बट हां मी माझ्या मनातले जे काही आहे ना ते तुम्हाला सांगतो. आता जो प्रकाश आहे त्याची फॅमिली, त्याच्या फॅमिलीमध्ये प्रकाश, त्याची मोठी बहीण, त्याचे वडील आणि त्याची आई. प्रकाश हा 13 ते 14 वर्षाचा होता ज्यावेळेस ही घटना घडली होती आणि त्याची मोठी बहीण 15 ते 16 वर्षाची होती, म्हणजे जवानच. पण प्रकाश आणि त्याची जी बहीण होती ते शरीराने असं एकदम सडपातळ होते, असं थोडंसं शरीरानं वाळले होते आणि त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटत होतं की बाबा त्यांच्यामध्ये ताकद नसणारच, म्हणजे एकदम असं हडकुळे असल्यासारखे, एकदम नाजूक असल्यासारखे ते होते. कारण की त्यांचे जे वडील होते ते वडीलसुद्धा त्यांचे तसेच होते. तर एकदा त्यांचे वडील कामावरून घरी येता वेळेस त्यांच्या वडिलाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे वडील एक्सपायर झाले. आता प्रकाशचे जे वडील होते तेच घरामध्ये येऊन सगळं काम करायचे, कारण की प्रकाशची जी आई होती ती बिचारी बिमारच राहायची. तिला काही जास्त काय फारसं समजत नव्हतं किंवा तिला असं उठून काम करता येत नव्हतं. तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं, तिचं डोकं तिला साथ देत नव्हतं. म्हणजे समजा सरळ असं धरून चला की एक मंद बुद्धी आणि एक कुपोषित बाई कशी असती तशा प्रकारची ती झाली होती. पण प्रकाशची जी आई होती ती पहिले तशी नव्हती. काही दिवसांच्या, काही वर्षाच्या अगोदर ती अचानक तिच्या अंगावरून वारं गेल्यासारखं गेलं आणि ती म्हणजे अशी एकदम स्टॉप झाली. हां, तशी नॉर्मली ती उठायची, जेवायची, थोडंफार फिरायची आणि थोडंसं तरी बोलायची. पण जशी ती अगोदर राहायची तशी ती आता राहत नव्हती. आणि इतक्या या दिवसांमध्ये प्रकाशचे वडीलसुद्धा एक्सपायर झाले. आता त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रकाश आणि प्रकाशची मोठी बहीण आणि त्याची जे आई आहे तीच होती. आता प्रकाशला एक चुलतासुद्धा होता, म्हणजे त्याच्या वडिलाचा सक्का भाऊ. त्याचा चुलता त्याच्या घरी येतो. घरी आल्याच्या नंतर त्याचा चुलता असा ठरवतो की यांच्या घरामध्ये राहून यांच्यासोबत यांची मदत करायला पाहिजे, कारण की प्रकाशची आई काय काम करू शकत नाही. प्रकाश हा 13-14 वर्षाचा मुलगा आणि ती जी मुलगी आहे तिला एकलीला काय होणार आहे. या हिशोबाने प्रकाशचे काका काकू त्यांचे 2 मुलं यांच्या घरी राहायला आले. आता तसं म्हणलं ना तर प्रकाश हा थोडा श्रीमंत पोरगा होता. त्याच्या घरी बरीच जायदाद होती, कमीत कमी 1-1.5 करोडची जायदाद असावी अशा प्रकारची ती जायदाद होती. आणि त्याचा जे काका होता त्याच्याजवळ पण चांगल्याच याच व्यवस्थितपणे जायदाद होती, पण यांच्यापेक्षा त्यांच्यापाशी जायदाद थोडीशी कमी होती. आता प्रकाशचे काका काकू त्यांचा सगळा परिवार प्रकाशच्या घरी राहायला आला, कारण की प्रकाशचं जे घर होतं ते थोडं चांगलंच मोठं होतं आणि त्यांच्या घरामध्ये राहून त्यांची मदत करण्यासाठी त्याचे काका काकू त्यांच्या घरी येऊन
थांबले होते. आता 4-5 महिने एकदम व्यवस्थितशीर चांगले बघतात, राहतात, चांगलं होतात. पण 4-5 महिन्याच्या नंतर जे प्रकाशचे काका होते त्यांचं खरं रूप प्रकाशच्या समोर यायला लागलं. पण काही म्हणजे असं समजा की सगळं काही माहीत असताना सुद्धा प्रकाशला आणि त्याच्या बहिणीला काहीच करता आलं नाही. आता त्याची जी बहीण होती प्रकाशची, ती प्रकाशपेक्षा थोडीशी अशी म्हणजे अंगामध्ये होती की बाबा थोडंफार तिनं जर जोर काढून जर एखादं काही केलं तर ते होऊ शकल अशा प्रकारे. पण ते 4-5 महिन्यामध्ये जे प्रकाशचे काका होते त्यांनी त्या दोघा जणांना इतकं टॉर्चर केलं की नॉर्मली कोणताच परिवार कोणा परिवाराला इतकं टॉर्चर करत नाही. त्यांच्याच घरामध्ये राहून त्यांच्याच सोबत त्यांच्यावरच इतकं टॉर्चर की विचार करता कामा नये. जी प्रकाश आणि त्याची बहीण होती, जी त्यांची अवस्था होती पहिली शरीराची त्यांच्यापेक्षाही खूप खाली आली. आता असं की बाबा प्रकाशला जर एक चापट मारली तर तो डायरेक्ट खाला जमिनीवर पडेल आणि त्याच्या बहिणीलाही एक चापट मारली तर तीही बिचारी जमिनीवर पडेल. अशा प्रकारे या दोघां जणांची अवस्था. आणि या दोघां जणांची जी आई आहे, प्रकाशची आई, तिचं तर पहिल्यापासूनच काही नाही. तिला काय म्हणजे ती पहिल्यापासूनच अशी वेगळी राहायला लागली. तिला कोणतं लेकरू राहिलंय कोणतं नाही राहिलंय किंवा तिला काही म्हणजे असं समजा की तिला काही घेणं देणंच नाही या लेकरांवरून. खूपच विचित्रपणाने. आता समजा एखाद्या आईचं लेकरू जर एखाद्या त्रासामध्ये असलं, तिच्या डोळ्यासमोर जर कोणी त्याला त्रास द्यायला लागलं तर एखादी आई चिडते, शिव्या देते, कलमा करते आणि काहीतरी करते ना की बाबा लेकराला त्रास होऊ नये म्हणून. पण प्रकाशची आई असं काहीही करत नव्हती. तिला काही घेणं देणं नसल्यासारखंच होतं. आता 4-5 महिन्याच्या नंतर दिवस होत गेले, महिने होत गेले आणि जी प्रकाशची मोठी बहीण आहे तिला आता त्रास व्हायला लागला. आणि ती आता अशी वागायला लागली होती की यांनी यांच्या घरामधून बाहेर निघावं, कारण की ते खूप जास्त झालं होतं त्याच्या काकाचं, त्याच्या काकूचं आणि त्याच्या चुलत भावांचं. ते सगळे जण मिळून, ते चौघही जण मिळून या दोघा जणांना त्रास द्यायचे, यांना टॉर्चर करायचे. आणि त्यांच्या वागण्यामधून, त्यांच्या राहणीमानामधून असं समजायला लागलं की यांना टॉर्चर करू मारून टाकायचं किंवा पागल करून टाकायचं आणि यांची जे काही जायदाद आहे ती सगळी त्यांच्या नावावर होणार होती. असं रूल आहे ना, परिवार म्हणजे एक भाऊ मेला तर दुसऱ्या भावाच्या नावावर सगळं काय आहे ते होतं. आणि त्यांचा तोच प्लॅन होता. पण जी ही मुलगी होती प्रकाशची बहीण, ती थोडीशी साहसी होती आणि ती पूर्ण बोलण्याचा प्रयत्न केला. तर एका दिवशी जे प्रकाशचे काका आहेत त्यांनी त्या मुलीला मारहाण केली. तिच्या हाताला साखळदंडाने बांधलं आणि खाली एक स्टोरूम होतं, त्या स्टोरूममध्ये नेऊन तिला बांधून टाकलं. आणि तिला रोज सकाळी, संध्याकाळी, दुपारी जसं मन झालं तसं जाऊन तिला टॉर्चर करायचे. याचे चुलत भाऊ, याचा काका, याची काकू, याला सगळं काही दिसत होतं, सगळं काही ऐकू येत होतं. याची इच्छासुद्धा होती तिला वाचवण्याची, पण हा काहीही करू शकत नव्हता. याने काही बोलण्याचा प्रयत्न केला की याची काकू, याचा काका, याच्या काकाचे मुलं याला टॉर्चर करायचे, याला मारायचे. आता ती भीती इतकी जास्त बसली होती प्रकाशच्या मनामध्ये की आपण जर काय बोललो तर आपली पण तशीच होईल. पण प्रकाशच्या मनातून वाटायचं की आपल्या बहिणीला तिथून सोडवावं आणि तिला वरी आणावं. तिची हालत इतकी बेकार यांनी केली होती की तिच्या अंगावरचे अर्धवट कपडे फाडले होते. तिला रोज जाऊन मारायचे, पोटात बुक्क्या, तोंडावर बुक्क्या, म्हणजे छातीत बुक्क्या. असं की तिचे जे चुलत भाऊ आहेत ते भाऊ म्हणून पण तिच्याकडे बघत नव्हते. ते तिच्याकडं असं बघत होते की जसं की ती एखादी ठेवलेली बाई आहे आणि तिला टॉर्चर करता करता तिच्यावर सेक्स्युअल म्हणजे त्रास द्यायचा, तशा प्रकारचा तिला त्रास द्यायला लागले. स्वतःचा काका असा करू शकतो एखाद्या आपल्या पुतणीच्या वर असा त्रास, पण तो पण तिच्यावर तसा तो त्रास करायचा. आता ती एवढी तुटून गेली होती की तिला त्या त्रासाचा, त्या टॉर्चरची सवय पडली होती. आणि जेव्हा जेव्हा प्रकाश त्या रूममध्ये जायचा ती फक्त प्रकाशकडे एक सारखी बघायची. प्रकाशची इच्छा असून सुद्धा प्रकाश तिला सोडता येत नव्हतं किंवा तिची मदत करता येत नव्हती. प्रकाशला तर खूप मनामधून वाटायचं, पण तो काहीही करू शकत नव्हता. आणि त्याच्या बहिणीला असं वाटायचं की हा फक्त उभा राहून माझा तमाशा बघतोय. काही दिवसाच्या नंतर त्याची हालत अशी झाली की अंगावरचे जे ड्रेस आहेत ते असे अर्ध्याच्या वर फाटलेले, अर्ध अंग उघडं दिसतंय तिचं. जसे की जे जंगलामध्ये राहणारे माणसं होते सुरुवातीला, अर्ध अंग नग्न ते असं तशा प्रकारचे तिची अवस्था व्हायला लागली. आणि कधी कधी तर ते प्रकाशचे काका काकू तिला जेवण द्यायचं सुद्धा विसरायचे. आणि कधी कधी तर ते जाणून बुजून तिला जेवण द्यायचे नाही. मरू द्या ना, मजा वाटायची. ती कळकळती, ती खिंगाळते, ती अशी बसती सुमसुम की त्यांना असं आवडत होतं तिला त्रास झालेला, त्या प्रकाशच्या बहिणीला. आणि तिला त्रास देत देत ते हे करत होते. आणि एक दिवस अचानक प्रकाशची बहीण
ही डेट झाली. डेट झाल्याच्या नंतर तिला बाहेर काढलं, तिच्या अंगावर कपडे वगैरे घातले आणि प्रकाशला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की तू जर कोणाला सांगितलं ना मीला त्रास वगैरे दिलाय तर हिच्या जागेवर नंतर तू असेल. आता प्रकाशला तर कन्फर्म माहीत होतं की यांनीच तिला मिळून मारलेलं आहे, पण यांनी तिला असं मारलं नाही की हाताने किंवा फाशी देऊन किंवा जहर देऊन, नाही, तिला असं टॉर्चर केलं 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 आणि त्या टॉर्चरने, त्या परेशानीने ती स्वतः मरून गेली. मरून गेल्याच्या नंतर ज्या दिवशी माती होती ना त्या दिवशी एक अशी घटना झाली, ती घटना याच्या अगोदर कधीही घडली नाही आणि ती होण्याची कोणाला अपेक्षाही नव्हती. जेव्हा त्या प्रकाशच्या बहिणीचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी बाहेर काढलं त्यावेळेस प्रकाशची जी आई आहे ना ती तिच्या रूममधून बाहेर आली, एकदम नॉर्मली जसं चलतात ना माणसं तशा प्रकारे. आणि ती आली, प्रकाशच्या बहिणीच्या मृतदेहापाशी गेली, खाली बसली आणि त्या मृतदेहाच्या कानामध्ये काहीतरी फुटफुटली. आता प्रकाश थोडासा लांब होता आणि त्या मृतदेहापासून अनेक माणसं थोडे थोडे लांब होते, त्यांना काही तेवढं व्यवस्थितशीर वाटलं नाही. पण प्रकाशला थोडंसं विचित्र वाटलं की आपली आई याच्या अगोदर कधी झाली नाही आणि आज आली आहे, चमत्कार झालाय. तिच्या कानामध्ये ती बोलली आणि साईडला जाऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यामधून एकही अश्रू आला नाही आणि जेव्हा तिचा मृतदेह खांद्यावर उचलून घेऊन जाऊ लागले त्यावेळेस प्रकाशची आई ही एक स्मित हास्य देऊ लागली, जसं की तिला आनंद झालाय कोणा गोष्टीचा. अशा प्रकारे ती स्मित हास्य त्या मृतदेहाकडे बघून देऊ लागली. काही वेळाच्या नंतर सगळे पाहुणे रावणे घरचे होते ते सगळे गेल्याच्या नंतर यांचा जो रोजचा रेग्युलर फॉर्म्युला आहे तो चालू झाला. प्रकाशची आई तिच्या रूममध्ये जाऊन बसली, सगळ्यांनी जेवण वगैरे केले. ते तिघं जण जे काही 4 जण आहेत ते त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपी गेले आणि प्रकाश हा त्याच्या आईच्या रूममध्ये गेला, कारण की प्रकाशला सकाळची जी गोष्ट झाली ही गोष्ट त्याला झोपू देत नव्हती. तो त्याच्या आईजवळ गेला आणि तिच्या पलंगावर बसला आणि तिचा हातात हात घेतला आणि म्हणला, आई तू दीदीच्या कानामध्ये काय म्हणली ग? प्रकाशची आई एक नाही 2 नाही, ती एकसारखं तिच्या पायाकडे बघते. पुन्हा प्रकाश तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो. आई सांग ना, तू काय म्हणली दीदीला आणि तू रडली का नाहीस? अगं तुझी ती मुलगी होती ना, मुलगी असून पण तू रडली नाही, अशी कशी गाई तू? असं म्हणल्याच्या नंतर प्रकाशची आई आपली मानवरी कळते आणि प्रकाशकडे बघते आणि त्याला म्हणते, तिला मी म्हणले पुन्हा ये आणि जे काय घडलंय ना तुझ्यासोबत त्याचा बदला घे. मला माहिती आहे ती येणार आहे. ती नाही गेली ना, ती गेली नाही, मला माहिती आहे. प्रकाशची आई अशी म्हणली आणि शांत झाली. पुन्हा ती तिची जिकडे बघू लागली तिकडेच ती बघायला लागली, म्हणजे तिच्या पायाकडं. आता प्रकाशने अशी गोष्ट ऐकल्याच्या नंतर प्रकाश तिच्या बेडवरून उठतो आणि त्याच्या रूममध्ये जाऊन बसतो आणि तो विचार करतो की आई अशी का म्हणली असेल आणि हा काय प्रकार आहे, हा थोडासा विचित्र प्रकार वाटतो नाही. तेवढ्यात प्रकाशच्या कानावर हळूहळू काहीतरी असा फुसफुटल्याचा आवाज येतो, जसं की त्याची आई त्या मृतदेहाच्या कानामध्ये फुसफुट लागली तशा प्रकारचा प्रकाशच्या कानावर फुसफुसल्याचा आवाज येतो. पण तो काही स्पष्ट नव्हता, असंच कुणीतरी असं वाटायचं की कुणीतरी आवाज दिलाय, देतंय, बोलतंय. असं कुणी नाही का एकदम हळू पद्धतीमध्ये बोलतंय ना, आपल्याला त्याची लँग्वेज पण कळत नाही, आपल्याला एवढं कन्फर्म कळतं की तो आपल्याला बोललाय. तशा प्रकारचा प्रकाशचं सुद्धा झालं. त्याच्या कानावर अनेकदा काही आवाज आलेले आहेत पण प्रकाशला असं कळालं नाही की नेमकं कोण आवाज आपल्याला दिलेला आहे म्हणून. आता हा पहिला दिवस झाला. त्याच्यानंतर 2-3 दिवस प्रकाशच्या कानावर असेच आवाज यायला लागले आणि 2-3 दिवसाच्या नंतर जेव्हा 4था-5वा दिवस येतो त्यावेळी जे प्रकाशचे काका आहेत ते अचानक एका रात्री 1:30 वाजता त्यांच्या रूममधून जोरात ओरडत रूमच्या बाहेर येतात. जोरात ओरडतात आणि रूमच्या बाहेर येतात आणि सगळ्यांना जागे करतात. म्हणजे असं इतक्या जोरजोरामध्ये रडतात की खूप जास्त जोरात, नॉर्मली माणूस तेवढ्या जोरात रडत नाही, अशा प्रकारे ते रडतात एकदम हंबरडा फोडून आणि रूमच्या बाहेर येतात आणि फरशीवर बसतात आणि असं डोक्याला हात आपटतात असं जोरजोरात. प्रकाश बाहेर येतो, प्रकाशची काकू बाहेर येते, प्रकाशच्या चुलत भाऊ बाहेर येतात आणि ते यांच्या बाबाकडे बघतात. ते यांचे बाबा म्हणतात की माझ्या रूममध्ये मी कुणीतरी बघितलेलं आहे, कुणीतरी आहे, कुणीतरी आहे, बघा एकदा जाऊन बघा.
प्रकाशची काकू, चुलत भाऊ आणि प्रकाश हे सगळेजण त्या काकाच्या रूममध्ये जाऊन बघतात. म्हणजे तिथं बघतात, पाहिल्याच्या नंतर तिथं कुणीही नसतं. प्रकाशचा काका हा थोडासा असा घाबरल्यासारखा आणि थोडा आखडल्यासारखा होतो. त्याला असं त्याच्या मनामध्ये भीती वाटायला लागली. आणि जे काकाचे जे डोळे होते ना, प्रकाशच्या काकाचे डोळे, ते एकदम विचित्र पद्धतीने झाले होते. असं की त्यांच्या डोळ्यामध्ये एक मोठीच्या मोठी भीती दिसते आणि त्यांच्या डोळ्यामध्ये हे सुद्धा दिसते की त्यांनी कुणाला तरी बघितलेलं आहे. आणि प्रकाशला हे कन्फर्म माहीत झालं की यांनी कुणाला बघितलेलं आहे म्हणून. आता त्या रात्री तर तसा खेळ झाला. प्रकाश त्याच्या रूममध्ये पुन्हा जाऊन बसला आणि तो विचार करू लागला की आई म्हणू लागली ती खरं तर नाही ना. तेव्हा प्रकाशच्या कानावर आवाज यायला लागले पुन्हा. आता ते जे फुसफुसणारे आवाज असतात ते आता स्पष्ट आवाज त्या प्रकाशला ऐकू येऊ लागले. आणि ते आवाज काही अशा प्रकारचे होते की मी आले, मी तुमची वाट बघते, तुम्हाला घेऊन जायचंय, मला करमत नाही, किती दिवस राहणार आहात तुम्ही, मी आले, मी तुमची वाट बघते, मला करमत नाहीये, मला तुम्हाला घेऊन जायचंय. अशा प्रकारे आवाज प्रकाशला यायला लागले आणि एकदम स्पष्ट रूपाने यायला लागले. ती रात्र तिथं गेली. आता 6व्या रात्री प्रकाशचे काका, काकू आणि त्यांचे 2 मुलं हे 4घही जण एकाच रूममध्ये झोपी जातात, कारण की यांना भीती वाटायला लागते. आणि या इतक्या दिवसांमध्ये त्या 4घही जणांना तेच आवाज येऊ लागले जे आवाज प्रकाशला येऊ लागले. आणि तसा अनुभव त्यांना सुद्धा येऊ लागला. आणि त्या सगळ्या जणांनी एकत्र बसून निर्णय केला, बातचीत केली आणि जे काय आहे ती त्याच्यामधून एक रस्ता बाहेर काढला की आपण सगळेजण एका रूममध्ये बसूयात. कदाचित हा आपल्याला भास होत असेल किंवा काही असेल, काही दिवसाच्या नंतर हे बंद होईल. पण 6व्या रात्री ज्यावेळेस हे 4घही जण एका रूममध्ये झोपले होते आणि प्रकाश त्याचा एकाला रूममध्ये झोपला होता, त्यावेळेस प्रकाशच्या कानावर एक आवाज आला. एखाद्या भीतीला आपण नखाने कसं कुरतडतो किंवा कोण्या अनिदर वस्तूने असं कुरतडतो, कुरुल कुरुल आवाज, तशा प्रकारचा प्रकाशच्या कानावर आवाज आला. प्रकाश आपल्या रूममधून बाहेर निघतो आणि आवाजाच्या दिशेने बघायला लागतो, तर तो आवाज प्रकाशच्या आईच्या रूममधून येऊ लागला. प्रकाश त्याच्या आईचा रूमचा दरवाजा उघडतो आणि मधात बघतो तर त्याची आई त्याच्या बेडवर बसलेली आहे, तिच्या बेडवर, आणि तिच्या जे अंगावरचे कपडे आहेत ते अर्ध फाटलेले आहेत आणि ती तिच्या नखाने असं भीतीला कान लावून दोन्ही हाताने असं फोडते, जसं की ती कशाला तरी बोचकारते अशी. अशा प्रकारे. आणि जे प्रकाश तिला बघायला आणि तिचं लक्ष प्रकाशकडे गेलं तर ती हळूवार आपले हात त्या भितडावरचे काढते आणि आपल्या पलंगावर मांडी घालून बसते, भीतीला आपलं डोकं पाठ टेकवून आणि आसी मुंडी करून प्रकाशकडे अशी हसते. प्रकाशची आई अशा प्रकारची वागणूक प्रकाशसोबत करू लागली. प्रकाश तिची वागणूक बघून दरवाजा बंद करतो आणि बाहेर येतो. पुन्हा त्याच्या कानावर आवाज येऊ लागले, तशाच प्रकारचे, ज्या प्रकारचे त्या रूममधून प्रकाशच्या कानावर येऊ लागले, भिताड कुरतण्याचा असा ऐक, अशा प्रकारचा आवाज. पण हा आवाज त्याच्या आईच्या रूममधून येत नव्हता. हा आवाज येत होता त्या रूममधून ज्या रूममध्ये, ज्या स्टोर रूममध्ये त्याच्या बहिणीला बांधून ठेवलं होतं. प्रकाश खाली जातो, स्टोरूमचा दरवाजा उघडतो आणि उघडल्याच्या नंतर बघतो तर ती जी साखळी होती ना तिला बांधलेली, ती साखळी एका दिशेने बांधून दुसऱ्या दिशेने एका अंधार असलेल्या जागेमध्ये पडलेली आहे. आणि प्रकाश जेव्हा तिथं गेला त्यावेळेस त्या रूममध्ये जसा स्टिरिओ स्पीकर कसा असतो आपल्या मोबाईलचा, तशा प्रकारचा आवाज त्या रूममध्ये घुमायला लागला. त्या भिताडे कुरतडण्याचा, दात खाण्याचा. आणि ती जी साखळी आहे ती हळूहळू हलायला लागली, जसं की त्या साखळीला काहीतरी बांधलेलं आहे. आणि ती साखळी जरा 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 हलतीये, मधात ओढले जाते, बाहेर येते, मधात ओढले जाते, बाहेर येते. आणि जी साखळीचं जे दुसरं टोक आहे जे की अंधारामध्ये आहे ते प्रकाशला दिसत नव्हतं की त्या अंधारामध्ये नेमकं कोण आहे आणि कोण नाही ते. आता प्रकाश हळूहळू तिथं समोर जात गेला आणि त्या रूममध्ये तेवढाच लाईट होता, जेवढा लाईट या प्रकाशमध्ये दिसू लागला. आणि जेवढा अंधार होता तिकडं लाईट पडत नव्हता, कारण की ती स्टोर रूम होती, त्याच्यामध्ये जास्त काय लाईट वगैरे त्यांनी लावलेला नव्हता. पण प्रकाश हा थोडा तिथं बघण्याचा प्रयत्न करू लागला की नेमकं काय आहे. आणि प्रकाशला थोडं थोडं वाटू लागलं की तिथं दुसरं कोणी नाही आहे, तिथं फक्त आणि फक्त माझी बहीणच असू शकते. आणि जे काही त्यांच्या घरामध्ये होऊ लागलं या सगळ्या प्रकरणावरून प्रकाशला ते वाटू लागलं की हां तिथं ती आहे. मग प्रकाश तिथं बघण्याचा प्रयत्न करू लागला, एक एक पाऊल समोर ठेवू लागला. आणि जसा तो त्या अंधाराच्या जवळ गेला
तसं प्रकाशला जाणवलं की तिथं समोर एक मोकळ्या केसाची मुलगी बसलेली आहे. तिचे हात बांधलेले आहेत आणि अशी उक्कड बसलेली आहे त्या अंधारामध्ये. त्या मुलीचं जे शरीर आहे ते शरीर त्या अंधारामध्ये थोडं अंधकंदक दिसत होतं, पण सगळ्यात स्पष्ट त्या मुलीचे डोळे दिसत होते. काय माहीत कसे दिसत होते, पण ते डोळे तिचे दिसायला लागले. नॉर्मली माणसाचे डोळे अंधारामध्ये जास्त स्पष्ट दिसत नाहीत, पण या मुलीचे डोळे दिसू लागले. आणि तिचे डोळे पाहिल्याच्या नंतर प्रकाशला तेच फील आलं ज्या वेळेस प्रकाशची बहीण या स्टोरूममध्ये त्या साखळीसोबत बांधलेली होती. आणि तीच फिलिंग आत्ता प्रकाशला तिच्या डोळ्याकडे बघून येऊ लागली. पण त्याची बहीण मेलेली होती. हे कसं शक्य आहे? प्रकाशचे पाय त्या जमिनीवर एका जाग्यावर घट्ट थांबल्यासारखे थांबले. त्याच्या अंगामधून घाम यायला चालू झाला. प्रकाशला बघता बघता सगळीकडून असं गरम वाफ यायला चालू झाली. म्हणजे ताप आल्याच्या नंतर आपल्याला कसं वाटतं की आपलं अंग गरम झाल्यानं आपल्या अंगामधून गरम वाफ अशी बाहेर निघते, तशा प्रकारची वाफ प्रकाशच्या अंगामधून बाहेर पडायला लागली. त्याचे जे कान आहे त्याच्या कानाला गरम वाफा यायला लागल्या. आणि तेवढ्यात ती जी साखळी आहे ती जोरात, ती साखळी ज्या आकृतीला बांधलेली होती त्याचा हिसका देते, की जसं हिसका त्याने दिला तसा प्रकाशच्या कानावर जोरात ओरडण्याचे आवाज आले. त्याच्या चुलतीचे त्याच्या चुलत भावांचे. प्रकाश पळत जातो वरी. पळत गेल्याच्या नंतर बघतो तर ते चौघही जण बाहेर आलेले आहेत आणि हॉलमध्ये एका कोपऱ्यामध्ये एकाच्या अंगावर अंग चढून असं एकमेकांना घट्ट पकडून असं चिपकून बसलेले आहेत. प्रकाश बघतो, काय झाले तुम्हाला? असं का पळताय आणि असं का लपताय तुम्ही? तर त्याचा चुलता, त्याची चुलती आणि त्याचे चुलत भाऊ असे बोलू लागले जोरजोरामध्ये आणि भीतीदायक आवाजामध्ये की ती वापस आली आहे आणि आता आम्हाला घेऊन जाणार आहे. श्वेता आम्ही पाहिली. प्रकाशच्या बहिणीचं नाव श्वेता आम्ही पाहिली. आम्ही जेव्हा झोपलेलो होतो ती आमच्या पलंगाच्या काठावर उभी होती आणि आम्हाला असं म्हणली की मला तुमची आठवण येते, मी तुम्हाला घेण्यासाठी आलो आहे आणि चला माझ्यासोबत. ती आम्हाला घेऊन जाणार आहे. आम्ही इथं नाही राहणार. प्लीज इथं आम्ही नाही राहणार. ती आम्हाला दिसली आहे. आता ते सगळेजण एका कोपऱ्यात बसलेले प्रकाशला अशा गोष्टी बोलत आहेत. तेवढ्यात प्रकाशची आई त्याच्या रूममधून बाहेर आली आणि ती बाहेर आल्याच्या नंतर ती हसत बाहेर येते. नॉर्मली कसंही शक्य आहे, म्हणजे ज्या बाईला जास्त करून बोलायचं सुद्धा कळत नाही ती बाई या सगळ्या सिच्युएशनमध्ये हसत बाहेर येते. आणि बाहेर आल्याच्या नंतर या चौघही जणांकडे बघते आणि म्हणतीये ते तुम्हाला नेल्याशिवाय राहणार नाही. ते चौघही जण त्या दिवशी त्या रात्री तिथं झोपत नाही. जसा दुसरा दिवस उगवतात ते घराच्या बाहेर पडतात आणि जिथं जायचं तिथं जातात. पण त्या अगोदर प्रकाश आणि ते सगळे मिळून त्याच्या आईला पागलखान्यामध्ये नेऊन टाकतात. आणि जो प्रकाश आहे तो एकलाच त्याच्या घरामध्ये राहतो. पण आत्ता पण त्या प्रकाशला एकला जेव्हा त्या घरामध्ये राहायला लागला त्यावेळेस त्याला भीती लागायला लागली. आता पहिले तर त्याने त्याच्या आईला जे पागलखान्यामध्ये पाठवायचं होतं त्याला पाठवायचं नव्हतं, पण त्याला भीती वाटत होती तिची. ज्या रात्री त्याने तिला पाहिलं होतं हिताला कुरतडणारं, त्याच्यानंतर त्याला तिची भीती वाटायला लागली. त्यामुळं प्रकाशने तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा निर्णय केला. आता प्रकाश हा एकलाच त्या घरामध्ये होता. त्याचे काकू होते ते सगळेजण तिथून पळून गेले होते. आता प्रकाशला वाटलं की कदाचित आपण आता व्यवस्थिशीर राहू शकतो किंवा आपली बहीण आपल्याला त्रास काही देणार नाही. कारण की प्रकाश हा मनामधून त्याच्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला आणि ते त्याच्या बहिणीला माहीत होतं. आणि प्रकाश असा विचार करून त्याच्या घरामध्ये राहायला लागला. पण त्याच्यानंतर जो त्या घरामध्ये राहायला लागला 1-2 दिवस चांगले व्यवस्थित गेले. आणि 1-2 दिवसाच्या नंतर जेव्हा तो रात्रीतून म्हणजे सकाळी रात्री झोपली गेलेला होता, काय बोलतो यार मी, मायाची बोबडी वळणं झाली माझ्या. रात्री जेव्हा तो झोपला आणि सकाळी उठला त्यावेळेस त्याच्या बेडरूममधून तो बाहेर आला तर त्याच्या त्या पूर्ण घराने त्या घराचा सगळा पसारा पडलेला होता. आणि त्याचा जे हॉल होता त्या हॉलचा जो दरवाजा होता त्या हॉलच्या दरवाजाच्या वर एक ते जे भिताडाचा कलर कसा काढतो आपण, त्या कलर काढलेल्या अक्षरामध्ये लिहिलेलं होतं की मी तुला घेण्यासाठी आलोय. आलोय असं लिहिलेलं होतं. आणि हे पाहिल्याच्या नंतर प्रकाशनं सुद्धा ते घर सोडून दिलं आणि दुसरीकडं घर घेतलं. म्हणजे त्याने ते घर विकण्याचा निर्णय केला आणि तिथून तो निघून गेला. आता ही जी घटना आहे ही घटना थोडी जुनी आहे. प्रकाशने आपल्याला सांगितलेलं आहे की आत्ता जे प्रकाश आहे आत्ताचा म्हणजे
ते खूप मोठे आहेत. त्यांनी त्यांचं वय सांगितलेलं आहे की कमीत कमी मला 48 ते 50 वर्ष झाला असेल, आणि ही जी घटना आहे त्यांच्यासोबत घडलेली ही 14 ते 15 वर्षाच्या वयात झालेली आहे. तर ही गोष्ट त्यांनी अनेकांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणी त्यांच्या गोष्टीवर विश्वास नाही केला. सगळ्यांना असं वाटलं की प्रकाश त्याचं घर विकण्यासाठी हे सगळे नाटकं करतोय. त्याची जे चुलता होता त्यांनी पण ह्या गोष्टी कोणाला सांगितल्या नाहीत, आणि त्यांना कोणी विचारायला गेलं तर ते म्हणत होते की आम्हाला तिथं राहायचं नव्हतं, आमचं काम झालं तर आम्ही आलो. आणि असंही लोकांच्या घरामध्ये राहणं काही व्यवस्थितशीर आहे का, अशा प्रकारचं त्याचे चुलती असे ते उत्तर द्यायचे. आता यांनी आपल्याला ही स्टोरी पाठवली. स्टोरी कशी वाटली? स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्याजवळ जर अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल ID दिलेला आहे, एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, किंवा स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर असेल त्याच्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता. गुजरातमध्ये एक छोटीशी कंपनी आहे. ती कंपनी आपले स्पेअर पार्ट पहिल्यांदाच जपानवरून मागवते. आता ते स्पेअर पार्ट समुद्राच्या रस्त्याने येणार होते आणि पहिली ऑर्डर असल्यामुळं ती कंपनी आपल्या कंपनीमधला एक चांगला अनुभवी एम्प्लॉई जपानला पाठवते, आणि त्या एम्प्लॉईचं नाव असतं विकी घोट असं. आता विकी घोट सगळे कागदपत्र घेऊन आपल्या कंपनीमधून जपानमध्ये जातो, बघतो, आणि जपानमध्ये जो माल वगैरे सगळा चेक करतो आणि कंटेनरमध्ये लोड करतो. त्यांचा जो ऑर्डर केलेला माल आहे तो सगळा माल 4 ते 5 कंटेनरमध्येच बसतो. टोटल आपण धरू 5 कंटेनरमध्ये त्यांचा हा माल बसतो. आता ते कंटेनर जहाजावर लोड केल्याच्या नंतर ते कंटेनर असे एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसले, जसं की एखाद्या मोठ्या अंगारकाळ्याच्या डब्यामध्ये एक छोटीशी अंगारकाळ्याची डबी, आग लावण्याची जी काडी असते ना, ती काडी मोठ्या डब्बीमध्ये जाऊन बसल्यासारखे अशा प्रकारे यांचे कंटेनर एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसले. कारण की जहाज खूप मोठं होतं, कार्गो जहाज, आणि त्या जहाजावर सगळे कंटेनर त्या गुजरातमध्ये जाणारे अलग अलग कंपन्याचे अलग अलग माल भरलेले ते कंटेनर. आता तुम्ही ना ते जहाज बघितलं असेल बघा, देवारा मूवीमध्ये ते हिरो वगैरे ते जहाज लोडतात तशा प्रकारचे ते जहाज होते. आता जो विकी नावाचा माणूस होता तो माल वगैरे लोड करून त्या जहाजामध्ये जाऊन बसतो. आता जाताना सुद्धा तो जहाजामध्येच गेला होता आणि येताना सुद्धा तो जहाजामध्येच आला. तसं तर त्याला कंपनी म्हणली होती की बाबा दुसऱ्या रस्त्यानं जा, तू एरोप्लेननं वगैरे जा, वाटलंच तर. त्यानं कशाला जातोय? तर तो मला नाही, मी समुद्रामध्ये कधी गेलो नाही, तर मला जायचं आहे आणि बघायचं आहे. तर त्याला तो अनुभव सुद्धा घ्यायचा असतो. आता त्या जहाजावर त्याला एक छोटीशी रूम दिली जाते त्या कॅप्टनची. आता त्या कार्गो जहाजावर काय अशा VIP रूमा नसतात, नॉर्मली रूम असते अशी छोटीशी, ती रूम त्याला दिली जाते. संध्याकाळची वेळ असते, जहाज जपानवरून निघतं. आता जपानवरून जहाज निघल्याच्या नंतर कम्प्लिटली रात्रीचे 2 वाजले होते. त्यावेळेस जहाजावर एक अनाउन्समेंट होते. ती अनाउन्समेंट अशी होते की बाबा जे कोणी पण आपल्या रूमच्या बाहेर असतील ते सगळेजण रूमच्या आतमध्ये जा, कारण जर तुम्ही रूमच्या बाहेर असाल आणि तुमच्यासोबत जर काही झालं तर त्याला आम्ही जिम्मेदार नाहीत. कारण की तो पॉईंटच तसा होता त्या समुद्रामधला. तिथं दूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं, ना कोणता टापू, ना कोणतं जमीन, काहीच नाही. आणि तिथलं थोडं वातावरणही चेंज असं असल्यासारखं होतं वेगळ्या पद्धतीने. आता याला ही अनाउन्समेंट आली. अनाउन्समेंट आल्याच्या नंतर जे कोणी जे माणसं काही जहाजावरचे कर्मचारी वगैरे ते सगळेजण रूममध्ये गेले, आणि जाता जाता एक कर्मचारी याच्या रूमचा दरवाजा खटखट होतो आणि त्याला सांगतो की सर तुम्ही प्लीज रूमच्या बाहेर येऊ नका, जेव्हा दुसरी अनाउन्समेंट होईल त्यावेळेस तुमची रूमच्या बाहेर या, तोपर्यंत तुम्ही रूममध्येच राहा. तो इतका बोलून गेला. आता हा त्याला विचारणारच की बाबा काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे मी रूमच्या बाहेर येऊ नको, तेवढ्यात तो निघून सुद्धा गेला होता. आता याच्या मनामध्ये थोडीशी खळबळ आली की अरे असं का बोलताय ते, रूमच्या बाहेर येऊ नको, काय चोरं वगैरे येतात का काय लुटण्यासाठी, आपण बघूयात. आणि याला हा माणूस थोडासा असा चिकाटीचा माणूस होता. याला वाटलं की यार चोरं वगैरे आले आणि आपलं जर एखादं कंटेनर त्यांनी नेलं तर कंपनी हुकूम माझ्या नावानं ओरडल किंवा मला ब्लेम ठेवल. त्यामुळे हा काय करतो, दरवाजा उघडतो आणि कुणाला न सांगता आपल्या रूमच्या बाहेर येतो आणि एका कंटेनरच्या कोपऱ्यामध्ये बसतो, आपल्या 5 कंटेनरकडे असं बघत. एक भीती ना माणसाला, पहिली ऑर्डर आहे कंपनीची, कंपनीने एवढा विश्वास दाखवला आहे. आणि कसं आहे, नॉर्मली माणसांना तशा प्रकारचे वागतात. आता ज्यांना अनुभव आहे ते वागत नाहीत, पण नॉर्मली तसे वागतात. जिम्मेदारी जर डायरेक्ट दिली ना अंगावर तर तो त्या जिम्मेदारी सांभाळण्यासाठी आपला जीव पण द्यायला तयार होतो. तर तो तिथे असा बसला होता. बसल्याच्या नंतर त्या कंटेनरकडे बघत होता. कम्प्लिटली 3:30 वाजेपर्यंत दुसरी अनाउन्समेंट झाली नाही. 3:30 वाजले की अनाउन्समेंट झाली, आता तुम्ही तुमच्या रिलॅक्समध्ये येऊ शकता बाहेर आणि म्हणतात रूममध्ये जाऊ शकता. आता
बाकीचे सगळे कर्मचारी वगैरे आहेत ते बाहेर आले, इकडे तिकडे फिरू लागले, सगळ्या कंटेनरनं बॅटऱ्या वगैरे दाबून पाहू लागले. एक कर्मचारी आल्याच्या नंतर हा जिथं बसलेला होता तिथं बॅटरी दाबली, तो सरळ निघून गेला. आता याला वाटलं आईच्या गावात मी इथं बसलेला आहे आणि हा माणूस माझ्याकडे नुसता बघून का जातोय, म्हणजे मी काय याला दिसलो नाही काय यानं न दिसण्याचं माझ्याकडं हे केलेलं आहे. तो आपल्या जागेवरून उठला आणि त्या माणसापाशी गेला, त्या माणसाला बोलायला लागला, एक दीड घंट्याचा काय विचार होता हा, म्हणजे काय मेळ होता, म्हणजे का अनाउन्समेंट केली होती तिथं, काय प्रॉब्लेम होती का, चोरं वगैरे येणार होते का. पण तो समोरचा माणूस याला अजिबात बोलत नव्हता, ना याच्याकडे बघत नव्हता, ना बोलत नव्हता. मग याला थोडंसं वाटलं, हा दुसऱ्या माणसापाशी गेला, त्याला बोलण्याचा प्रयत्न केला, तोही याच्याकडे बघत नव्हता, बोलत नव्हता. याला थोडं विचित्र प्रकार असा वाटायला लागला. हा कंटेनरला हात लावून बघतोय, याला वाटलं ना हा मेला का काय की, कंटेनरला हात लावून बघतोय, पण कंटेनरला याला हात लागतोय, चलतोय, वस्तू याला उचलता यायला, आता म्हणजे सगळं काय व्हायला. आणि याने जी वस्तू उचलली ती वस्तू समोरच्या माणसाला दिसत नाही, ती त्याच्यासमोर हलवतोय, त्याला बोलतोय, त्याच्यापुढे हात हलवतोय, तरी काही फरक नाही, ते माणसं याला बोलतच नाहीत. हा यार म्हणतो असं का होतं माझ्यासोबत. हा फोन काढतो, फोन काढल्याच्या नंतर आपल्या घरी फोन लावतो, बोलतो, घरचे सगळे याला बोलतात, हा घरच्यांना बोलतो. हा विचार करतो की माझी काय हे सगळेजण मस्करी करतायत का काय. हा तिथं जोरात असा चिडल्याच्या नंतर हा त्या कर्मचाऱ्यांवर ओरडायला लागला की तुम्ही काय माझी मस्करी करतायत काय, माझ्यासोबत अशी मजा का करताय तुम्ही, आणि तुमचा अशी मजा करण्याचा अधिकार काय आहे, तुमची माझी ओळख नाही, तुम्ही माझ्यासोबत अशी मजा का करताय. तरी त्याला कोणी रिस्पॉन्स देत नाही. तो एकदमपणे अरबळलेला असतो. तो काय विचार करतोय, रागावतो, आपडतो हातपाय हे ते, आणि त्याच्या रूममध्ये जाऊन बसतो. रूमचा दरवाजा उघडतो आणि जोरात धाडकर रूमचा दरवाजा लावून घेतो आणि मागं वळतो आणि बघतो तर काय, हा ऑलरेडी त्याच्या पलंगावर झोपलेला आहे. आता हे पाहिल्याच्या नंतर त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणजे हे खूप विचित्र आणि अनएक्सेप्टेबल सिच्युएशन होती. तो तिथं जातो, बघतो, त्याचं जे ते असं उघडं झोपलेला असतो त्याला तो सरळ करतो, तो सेम याच्यासारखा जसा हा झोपला होता ना तसा ते समोरचा व्यक्ती झोपला होता. हा आपल्या हाताकडे बघतो, आरशापुढे जाऊन बघतो, आरशामध्ये पण हा याला तो दिसू लागला. दिसल्याच्या नंतर याला काय समजला ना काय व्हायलंय काय नाही ते. हा त्या शरीराला हात लावतो, त्या शरीराला स्पर्श करू शकतो, त्या शरीराला हलवू शकतो, म्हणजे त्यानं सुरुवातीला आडवं केलं होतं. आता याला काही समजत नाही नेमकं होतंय काय आणि काय ते. तेवढ्यामध्ये त्याच्या रूममध्ये एक जहाजाचा कर्मचारी आला आणि त्याने बघितलं तर हा झोपलेला होता. पण तो त्या कर्मचाऱ्याला हा दिसला नाही, त्या कर्मचाऱ्याला ते दिसलं, ते झोपलेलं होतं ते. हा तिथं जातो, त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, अरे हॅलो हॅलो उठना, असं तसं, पण तो काय उठत नाही. आणि तो कर्मचारी जोरात ओरडत आपल्या जहाजाच्या कप्तानपाशी जातो. तिथं गेल्याच्या नंतर तो कप्तान सगळे 4-5 जण होते ते सगळे पळत येतात आणि त्या रूममध्ये बघतात. तो कप्तान त्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर ओरडू लागला की तुम्हाला मी सांगितलं होतं की या माणसाला सांगा बाहेर जाऊ देऊ नका म्हणून, तुम्ही का जाऊ दिलं बाहेर. आणि हा इथंच उभा, हा त्यांना म्हणतो की अहो मी बाहेर गेलतो पण मला काहीच झालं नाही, हा काय विचित्र प्रकार आहे. पण हे जे बोलायलेले ते त्यांना ऐकू येत नव्हतं बरं का. विकी जो बोलू लागला तो त्या माणसांना ऐकू येत नव्हता. तो कप्तान जो आहे त्याच्या हातामध्ये घेऊन त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना शिव्या देत होता, शिव्या घालत होता की तुमची चूक आहे, असं आहे तसं आहे, आता कंपनीला आपण काय उत्तर देणार आहोत, असं तसं असं ते सगळं त्या कर्मचाऱ्यांना शिव्या देऊ लागला. मग ते थोडे थांबल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार आला काय माहित, ते बाहेर गेले. बाहेरून आल्याच्या नंतर जे आपलं करंट द्यायचं असं ना चुर ते आणलं आणि त्यांनी याच्या जागेवर जे झोपलेला विकी आहे दुसरा त्याला करंट द्यायला चालू केला, झटके द्यायला चालू केले. हा म्हणू लागला असं का करतायत हे. आणि एकाएकी 3-4 झटक्याच्या नंतर त्यांनी जो करंटचा 4था-5वा झटका दिला त्यावेळेस जो हा विकी उभा होता त्याच्या डोळ्यापुढं पूर्ण अंधारी आल्याच्या नंतर जसं की दुरून कोणी हाक मारतं ना तशा प्रकारचा आवाज विकीच्या कानावर यायला लागला. हळूहळू मोठा आणि एकदम मोठा आवाज आला, विकी 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 विकी. हा दचकतो आणि उठल्याच्या नंतर बघतो तर तो त्या जागेवर झोपलेला होता. जिथं तो उभा होता तिथं बघतो तर तिथं कोणीही नव्हतं. हा म्हणतो की मला काय झालं होतं. तो कप्तान म्हणतो तुम्ही बाहेर का गेले होतात, बाहेर नव्हतं जायला तुम्हाला. हा विकी म्हणतो की हा थोडा अडबड झाला ना, हा म्हणण्याच्या फिराकमध्ये होता पण असा गप्प बसला. त्याला काय समजत नव्हतं बाहेर जाऊ नको, बाहेर का गेलास, आणि माझं शरीर तर इथं पडलेलं होतं, मग मी बाहेर कसा गेलो. म्हणजे याच्या डोक्यामध्ये पूर्ण असे गोंधळ होते, इतके भयानक गोंधळ की याला बोलायचंही समजत नव्हतं.
त्यावर तो जो कप्तान आहे जहाजाचा तो म्हणला की कसं आहे, इथं एक एरिया आहे, त्या एरियामध्ये आपलं जहाज गेलं की इतकं स्लो होतं की ते नॉर्मल जहाजापेक्षा खूप कमी चालतं. म्हणजे जिथं अर्ध्या घंट्याचा रस्ता आहे ना, तिथं 1 ते 1.5 तास लागतो तो रस्ता काढण्यासाठी. आणि ती हीच जागा होती जी मागं अनाउन्समेंट केलं होतं रात्री 2 वाजता, ती जागा. आणि त्या जागेवर जर कोणी बाहेर गेलं तर तो जसा चालला, म्हणजे उठून जाणं येणं, त्याचा जो टाईम लूप आहे ना तो खूप चेंज होतो. त्याचं शरीर त्याच्या टाईम लूपला कॅच करू शकत नाही. त्याचं शरीर मागं राहत आणि त्याची आत्मा बाहेर जाते. त्याला वाटत नाही की मी आत्मा आहे किंवा काय आहे, मी सगळे काय सामान वगैरे ते सगळं टच करू शकतो, तो उचलू शकतो, बोलू शकतो, सगळ्या गोष्टी तो करू शकतो. फक्त या जहाजावर जे दुसरं कोणी आहे ना त्याला तो दिसू शकत नाही. आणि बरं लकीली असं केल्याच्या नंतर तो आत्मा त्याच्या शरीरामध्ये परत येते, नाहीतर माणूस तिथंच मरून जातो. आम्हाला माहिती नाही तर असं का आहे, बट इथं असं आहे. आणि असं आमच्यासोबतच नाही, असं सगळ्यांसोबत घडलेलं आहे. तर त्यामुळं आम्ही तुम्हाला म्हणलो होतो की बाहेर नका जाऊ. आणि तुम्ही तिथं पटकन म्हणल्या एकदम हायली बाहेर गेलात आणि तुमच्यासोबत असं झालं. बरं झालं आम्ही इथं झटके देत होतो त्यावेळेस तुम्ही इथं होते. त्यावेळेस विकीला समजलं की अरे बाप रे बाप, हे मॅटर आहे का. म्हणजे आपलं शरीर पण आपल्यासोबत राहत नाही या जागेमध्ये. आणि आपण बाहेर गेल्याच्या नंतर जर आपण या रूममध्ये आलो नसतो तर आपण कायमचे मेलो असतो. बरं झालं आपण या रूममध्ये आलतो आणि आपण आपल्या शरीराजवळ होतो, त्यामुळे इथून इतक्यामध्ये ॲडजस्टमेंट झालं आणि माझा जीव वाचला. आता असं का झालं का नाही ते विकीला माहिती नाही. बट हां, स्टोरी जर चांगली वाटली असेल तर मला नक्की माहिती आहे की तुम्ही स्टोरीला लाईक करसाल, चॅनलला सबस्क्राईब करसाल आणि कमेंट बॉक्समध्ये सांगसाल की स्टोरी कशी वाटली. तर स्टोरी जर रिअल वाटत नसेल तर मनोरंजन म्हणून बघा, जास्त मनावर घेऊ नका. कसं आहे, ज्या गोष्टी ज्या माणसासोबत घडतात त्यांना कळतं आणि ज्या गोष्टी माणसासोबत घडत नाहीत माणूस त्याला म्हणतो की या खोट्या आहेत. तर प्लीज यार समजून घ्या आणि एन्जॉय करा. एक प्रकाश नावाचा बँक कर्मचारी होता. तो फार हुशार होता आणि तो आपलं काम इतकं परफेक्ट करायचा की त्याच्या कामामुळे त्याच्या पूर्ण बँकेमध्ये त्याची खूप जास्त इज्जत होते. त्या बँकेचा जो मॅनेजर होता त्याचा सगळ्यात जास्त विश्वास याच्यावर होता. जे काम त्या बँकेमध्ये दुसरं कोणालाही जमायचं नाही ते काम या प्रकाशला जमायचं. आता प्रकाश हुशार असल्यामुळं प्रकाशची बदली वारंवार होत होती. जिथं नवी ब्रँच आहे तिथं लोकांना शिकण्याची गरज आहे तिथं प्रकाशला धाडायचे आणि त्या लोकांना शिकवायला लावायचे, त्या ब्रँचला सांभाळायला लावायचे. अशा प्रकारे प्रकाशचं जे लाईफ आहे अशी चालू लागली. आता प्रकाशचं लग्न 4-5 वर्षाच्या अगोदर झालं होतं. लग्न होऊन 4-5 वर्ष झाले तरीसुद्धा प्रकाशला मूलबाळ नव्हतं. आता तो शिकलेला सवरलेला माणूस, त्याला माहीत होतं कधी मूल होऊ द्यायचं कधी नाही. आणि तशीच त्याची बायकोसुद्धा होती. प्रकाश हा त्याच्या माईबापाला एकुलता एक मुलगा. त्याचे आईवडील ते गावाकडे राहायचे कारण की गावाकडे खूप मोठी जमीनसुद्धा होती आणि ती जमीन सांभाळण्यासाठी दुसरं कोणीही नव्हतं. त्याचे आईवडील गावाकडं आणि प्रकाशची बायको जिथं बदली झाली ज्या बँकेमध्ये तिथं ते दोघंजणं राहायचे. आता प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळेसही प्रकाशची बदली एका शहरामध्ये झाली. तिथं नवी ब्रँच उघडली आणि त्या ब्रँचमध्ये खूप नवे माणसं भरती करण्यात आली आणि त्यांना शिकवण्यासाठी प्रकाशला त्या बँकेवर त्या ब्रँचवर ट्रान्सफर करण्यात आलं. आता तिथं गेल्याच्या नंतर प्रकाशने ऑलरेडी 8 दिवसाची सुट्टी घेण्यात आली होती. प्रकाशने 8 दिवसाची सुट्टी घेतली होती. त्या 8 दिवसामध्ये त्याला शिफ्ट व्हायचं होतं, प्लॉट बघायचा होता आणि आपला सगळा पसारा जो आहे या शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये न्यायचा होता. तर त्याने जे काही सगळं काम आहे ना ते आपलं पर्सनल ते फक्त 4 दिवसामध्ये आटपून टाकलं. आता उरलेले जे 4 दिवस सुट्टीचे आहेत तो विचार करू लागला की यायला हे 4 दिवस आपण कसे घालवायचे. म्हणजे न काम करता दिवस घालवणं हे थोडं व्यर्थ राहील. आणि तसंही यार लग्न झालं तेव्हापासून आपण कुठं फिरायला गेलो नाही. मग प्रकाशच्या डोक्यामध्ये एक युक्ती आली की आपल्या बायकोला विचारावं की हे 4 दिवस थोडं एन्जॉय करण्यासाठी जावं का कोणीकडं. मग त्याने आपल्या बायकोला हाक मारली. त्याची बायको जवळ आली. त्याने त्याच्या बायकोला विचारलं की आपण थोडं फिरायला जावं का. येरी 4 दिवस सुट्टी आहे आणि वाटलंच तर पुन्हा एखादा दिवस सुट्टी घेऊयात, 5 दिवसाची सुट्टी घेऊयात, 4 दिवस एन्जॉय करू आणि 5व्या दिवशी घराला आपण वापस येऊ. त्याची बायको म्हणली हां ठीक आहे, पण नेमकंच आपण सगळीकडून फिरून आलो आहे आणि फिरायला जायचं थोडं अलग वाटते ना. प्रकाश म्हणतो अगं तसं नाही आहे, येरी पण तुझा परवाच्या दिवशी वाढदिवस आहे, वाढदिवसाला आपण येरी पण कुठंतरी जाणारच. त्याच्यापेक्षा आपण एक काम करूयात ना, आपण जसं कॉलेज लाईफमध्ये जगायचो ना
तसं जगूयात. म्हणजे एक ती जागा तुला आठवते का, आपण त्या जागेवर जाऊन एन्जॉय करायचो, तिथं जाऊन एन्जॉय करूयात. आता जो प्रकाश आणि त्याची बायको आहे यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. लग्नाच्या अगोदरपासून यांचं लव्ह अफेअर होतं आणि यांना एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी कोणीही नकार दिला नाही, कारण की दोघांची कास्ट एक, दोघांची मनं एक आणि दोघांची फायनल कंडिशनसुद्धा एकच होती. त्यामुळे यांच्या डोक्यामध्ये आलं की हां, पहिले दिवस खूप छान होते, पहिल्या दिवसावर जाऊन आपण एन्जॉय करायला पाहिजे. तर यांच्या डोक्यामध्ये एक अशी जागा होती की त्या जागेमध्ये एक तलाव होता आणि त्या तलावाच्या बाजूला सगळीकडे नेचर असल्यासारखं होतं. म्हणजे जंगल टाईप होतं, थोडंसं जंगल थोडंसं नेचर, म्हणजे हलकं फुलकं जंगल असतं ना तशा प्रकारचं होतं. आणि त्या जंगलामध्ये प्रत्येक ठिकाणावर घरं होती, इथे एक तिथे एक तिथे एक. म्हणजे ते पूर्ण जो एरिया आहे तो एका अशा व्यक्तीचा होता ज्याच्याकडे खूप मोठी हॉटेल आहे आणि तो एरियाच तशा प्रकारचा होता की तिथं कपल्स येऊन एन्जॉय करू शकतील. जितके दिवस म्हणलं तितके दिवस त्या एरियामधलं प्रत्येक घर त्याला भाड्याने भेटणार होतं आणि त्या भाड्याने भेटलेल्या घरामध्ये कुणीही डिस्टर्ब करणार नव्हतं. फक्त सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा एक बाई यायची, स्वयंपाक करायची, त्यांना खाण्यापिण्याच्या गोष्टी द्यायची आणि तिथून ती निघल्या जायची. मग तुम्ही दिवसभर एन्जॉय करा, रात्रभर एन्जॉय करा, तुमचा दरवाजा कुणीही खटखट करणार नाही किंवा तुमच्या घराच्या आसपासही कुणी तुम्हाला दिसणार नाही. आणि घराच्या बाहेर निघलात तर नेचर एकदम भयानक, एकदम असं खतरनाक. भयानक म्हणजे असं समजू नका की डरावणं भीतीदायक, नाही, एकदम सुंदरवालं भयानक असं म्हणतो मी. अशा प्रकारचं तिथं नेचर होतं. त्यांच्या डोक्यामध्ये ती जागा होती, कारण की लग्नाच्या अगोदर ते दोघंजणं जाऊन तिथं काही वेळा एन्जॉय केलं होतं त्यांनी. तर त्यांचा विचार झाला की हां, या बड्डेला आपण काहीतरी युनिक करूयात आणि असंही आपल्याला आता बाळाचा प्लॅनिंग तर करायचं आहे, चला तिथं जाऊन करूयात. तर या दोघा जणांनी ठरवलं की चला ओके. त्या दिवशी ते तिथून निघले आणि त्या जागेवर गेले. प्लॉटिंग त्यांना ते घर वगैरे पहिलेच बुक केलं होतं. गेल्या सुरू झाले. कम्प्लिटली 4 दिवस त्यांनी जसं मन झालं तसं त्यांनी तिथं एन्जॉय केलं. 4 दिवस फुल एन्जॉय, नो रोकटोक, नो कामाचा झोक, ओन्ली झोक. अशा प्रकारे त्यांनी तिथं एन्जॉय केलं. एन्जॉय केल्याच्या नंतर आता 4था दिवस संपला. 5व्या दिवशी त्यांनी आपल्या घराकडे जाण्यासाठी आपला सगळा पसारा आवरला, बॅगमध्ये भरला आणि निघताच की जी प्रकाशची बायको आहे ती म्हणली की आपण येरी पण आता इथून जातो आहे, एक आखरीची आठवण म्हणून एकदा खरा काय एन्जॉय. तो म्हणला की हां, कोई बात नाही. मग ते दोघंजणं पुन्हा तिथं एन्जॉय करायला लागले. एन्जॉय करता करता प्रकाशचं लक्ष त्याच्या बेडरूमच्या खिडकीकडे गेलं आणि खिडकीकडे गेल्याच्या नंतर तो एकदम स्टॉप झाला, कारण की त्याच्या खिडकीमध्ये एक स्त्री उभी होती. पांढरे कपडे घातलेली स्त्री, तिच्या अंगावर लाल असे डाग पडलेले, केस मोकळे होते आणि एकदम अशी सायलेंट उभी होती. प्रकाशने तिच्याकडे बघितलं आणि ती हळूहळू असं मागं सरकायला लागली. प्रकाश पटकन उठतो, पॅन्ट वगैरे घालतो, शर्ट घालतो आणि घराच्या बाहेर निघतो. तर ती कणकण स्त्री समोर जाऊ लागली. प्रकाश गडबडीने जातो, तिला असं पकडतो, मागं फिरवतो आणि तिच्यावर धावतो. अरे तुला लाज कशी वाटत नाही, तू आमच्या मधात तसं वाकून बघतेस? त्या हॉटेलवाल्याला बोलू का मी? तुझी कंप्लेंट करू का? कुठं राहते तू? कुण्या प्लॉटमध्ये आहेस तू? मला तुझा प्लॉट नंबर सांग, मला तुझं हे सांग, ते सांग. प्रकाश तिची इन्क्वायरी करायला लागला. ती बाई एकदम शांतपणे प्रकाशकडे बघायला लागली. प्रकाशची बायको मागून येते आणि दोघंही जण हे तिला भांडायला लागले. तू इथं का आली होतीस, कशासाठी आली होतीस, का आली होतीस? हे सगळेजण हे प्रकाश त्या बँकच्या मॅनेजरला फोन लावतो. अहो म्हणतो, तुमच्या एरियामध्ये एक बाई आहे, आम्हाला डिस्टर्ब करते, आलती येते, काय आहे, आम्ही इथं याच्यासाठी आलो होतो का? तो बँक मॅनेजर म्हणलो, बाई तर कोणती नाही आहे अशा प्रकारची, कोणती तर नाही आहे, तुम्ही असं का म्हणताय? मग त्या प्रकाशने रागामध्ये फोन ठेवला. फोन ठेवल्याच्या नंतर ती बाई हसली. हसल्याच्या नंतर म्हणली की मी इथं तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी नाही आले, मी इथं तुमचं बाळ घेण्यासाठी. आणि ही गोष्ट फक्त प्रकाशलाच म्हणजे प्रकाशलाच ऐकू आली, त्याच्या बायकोला ऐकू आली नाही. त्याच्या बायकोला फक्त ती स्त्री एकदम शांतपणे उभी दिसली, पण जी स्त्री बोलायली आहे ती फक्त प्रकाशला दिसती आणि प्रकाशला तिचा आवाज ऐकू येतो. मग ती बाई तिथून निघून गेली. निघून गेल्याच्या नंतर हे दोघेही जण शांत झाले. रागामध्ये आपलं सगळं सामान वगैरे घेतलं, गाडीमध्ये टाकलं आणि जाता त्या मॅनेजरला बोलून गेले की बाबा काय तुमचा एरिया आहे, पहिल्यासारखा राहिला नाही, असं नाही तसं नाही, तर आमकं ढमकं. तिथून निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर आपल्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर 1 महिना झाला. प्रकाशची ड्युटी करते, त्याची बायको घर सांभाळते आणि 1 महिन्याच्या नंतर त्याला एक डॉक्टर सांगतो की बाबा तुमची बायको प्रेग्नेंट आहे आणि तिच्या पोटामध्ये आता एक बाळ जगते. प्रकाश खूप आनंदी झाला आणि त्याची बायकोही आनंदी झाली. पण प्रकाशला ना प्रत्येक वेळेस ती एकच गोष्ट आठवू लागली, जी गोष्ट 1 महिन्याच्या अगोदर ती बाई प्रकाशला म्हणली होती की मला तुमचं बाळ पाहिजे,
मी बाळ घेण्यासाठी आली होते. तो प्रकाश खुश होण्याचा खूप प्रयत्न करू लागला. मधातून तो खूप जास्त खुश होता, पण त्याला खुश होताच येत नव्हतं. तो भिवू लागला त्याला, कारण की त्या गोष्टी आठवू लागल्या. आणि त्याची जी बायको त्याच्या डोळ्यासमोर उभी होती ना, तिच्या जाग्यावरती बाई दिसायला लागली. तो कन्फ्यूजमध्ये होता की असं माझ्यासोबत काय होते. तो खुश होण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला खुश होता येत नव्हतं, कारण की त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार घुमत होते. असं होत नाही का की आपल्याजवळ आत्ता सध्या खूप हॅपी आहे, पण नंतर जे होणार आहे ते खूप दुःखद आहे, आणि त्या गोष्टी डोक्यामध्ये असताना आपल्याजवळ जे हॅपी आहे हे सुद्धा हॅपी राहत नाही. अशा प्रकारचं प्रकाशसोबत होऊ लागलं. आता तिथं तो झाल्याच्या नंतर तो घरी आला, आणि घरी आल्याच्या नंतर त्याने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली नाही. तो एकदम शांत बसला, अजिबात सांगितली नाही. तो रेग्युलर सारखा आपलं काम करू लागला, येऊ लागला, काम करू लागला, येऊ लागला. आणि बघता बघता 7 महिने झाले. 7 महिन्याच्या नंतर त्याच्या वाईफचं पोट वगैरे असं टमटुम फुगलं. लेकरू चांगल्या पद्धतीने पोटामध्ये जगू लागलं. सोनोग्राफी वगैरे हे ते जे काय आहे ते सगळं काही व्यवस्थित होतं. लेकराची तब्येत व्यवस्थित, लेकराच्या आईचीसुद्धा तब्येत व्यवस्थित होती. आता तो एक दिवस आपल्या वाईफसोबत आपल्या रूममध्ये झोपला होता. अचानक अर्ध्या रात्री त्याचा डोळा उघडतो आणि त्याला तहान लागते. तो उठतो, खाली जातो. तसा तर तो पाणी मागण्यासाठी त्याच्या बायकोलाच उठवायचा, पण ती तर आता गर्भवती होती, त्यामुळं तो तिला त्रास देणार नव्हता. तो उठला आणि खाली किचन रूममध्ये घेतला, फ्रीजमधली बॉटल काढली आणि गटगट पाणी पिऊ लागला एकदम शांततेने. तेवढा त्याच्या कानावर आवाज आला की कुणीतरी आपल्या पाठीमागून चलत चलत जाते. हा पाठीमागं वळतो. याला सुरुवातीला वाटलं की याची बायको आली असेल खाली, तिला पाणी प्यायचं वगैरे असेल त्यामुळं. तर हा म्हणला पाणी पिता की अगं मला म्हणली असती, मी पाणी घेऊन आलो असतो. हा जसा मागं फिरला तसा एकदम स्तब्ध झाला. असं वाटलं की याचे पाय कुणीतरी जमिनी म्हणजे धरून ठेवले अशा पक्की. आणि याच्या डोळ्यासमोर ती स्त्री त्याच्या रूममधून बाहेर आली आणि त्याच्या समोरून अशी दरवाजामधून बाहेर जाण्यासाठी निघली. ती चलते तसा तिच्या घुंगरांचा आवाज याच्या कानावर येऊ लागला. कसं ते छन छन घुंगूर असतात ना, अशा प्रकारचा आवाज, तशा प्रकारचा आवाज. आणि याने मागं वळून बघितलं तर ती बाई पूर्णपणे लाल फडक झाली होती. तिचे हात पूर्ण रक्ताळलेले होते. तिच्या हातामध्ये एक कोणती तरी वस्तू होती जी की पूर्ण लाल कलरची होती, आणि ती वस्तू हलू लागली थोडे थोडे, म्हणजे असं की ती वस्तू जीव आहे कोणता तरी, अशा प्रकारे ती वस्तू हलू लागली. आणि ती याच्यासमोरून अशी चलत जाते. याची इच्छा तर होती ओरडायची, आवाज देण्याची, थांब म्हणण्याची, तिच्याकडे जाण्याची, पण हा काहीही करू शकत नव्हता. असं वाटत होतं की याचा आवाज कुणीतरी आताच खेचून धरला आहे. चलण्यासाठी पाय उचलण्याचा प्रयत्न करत होता तर असं वाटत होतं की कुणीतरी याचे पाय धरून ठेवलेत. डोक्याने खाली वाकून पाहण्याचा प्रयत्न करतो तर असं वाटत होतं की कुणीतरी डोकं त्याच्याकडे असं धरून ठेवलं आहे, जसं की हा एकदम स्टॅच्यू. आणि ती बाई याच्याकडे हसत 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 हळूहळू याच्या घराच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर निघून जाते. ती जशी दरवाजाच्या बाहेर निघते तसा हा मोकळा फटक होतो. हा पळत पळत त्या रूमच्या बाहेर जातो आणि बघतो तर बाहेर कुणीही नसतं, सगळं काही सुनसान असतं. तेवढ्या त्याच्या कानावर पुन्हा एक आवाज येतो रडण्याचा, आणि तो आवाज असतो याच्या बायकोचा. पळत पळत आपल्या रूममध्ये जातो, दरवाजा उघडतो, बघतो तर काय, पलंगावर याची बायको पडलेली, असं की ती पूर्णपणे अशक्त, आणि कमराच्या खाली पूर्ण रक्तभंबाळ, पूर्ण रक्तभंबाळ. याने तिच्याकडे बघितलं, तिचं पोट पूर्ण क्लिअर. त्याची बायको याला म्हणली, माझं बाळ घेऊन गेली ती, घेऊन गेली ती. त्याच्या बायकोचं खालचं शरीर पूर्ण फाटलं होतं. प्रकाशने तिला उचललं, गाडीमध्ये टाकलं, हॉस्पिटलमध्ये नेलं. तिचा विलाज झाला. विलाज झाल्याच्या नंतर तिला कित्येक टाके बसले, आणि हा प्रकार कसा झाला, का झाला त्याला माहिती नाही. पण ती आली आणि याचं बाळ घेऊन गेली, जसं ती सुरुवातीला म्हणली होती तसं. इथं त्याला काही समजलं नाही, आणि आपली स्टोरी इथंच संपते. आता जर या स्टोरीचा पुढचा भाग पाहिजे असेल, तिनं बाळ का नेलं, कोण्या कारणामुळे ती बाई याच्याजवळ आली, तर कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 असं लिहा. आणि जर पाहिजेत नसाल तर ओके, ठीक आहे, थांबवून टाकूयात. आणि हां, ही स्टोरी काल्पनिक आहे, लिहिलेली आहे मनोरंजन म्हणून ऐका, सत्य जीवनावर काहीही आधारित नाही. जर या कहाणीमध्ये जे काही नावं वगैरे सांगितलेले आहेत ते जर योगायोग जुळले असतील तर जुळवून घेऊ नका. आणि जे थंबनेलवर नाव टाकलेलं आहे ते थोडंसं क्लिक पिकसाठी टाकलेलं आहे. तर ठीक आहे, कहाणी चांगली वाटली असेल तर कहाणीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. बघा, आताच्या या धावपळीच्या जगामध्ये असं कुणीही मागं राहिलेलं नाही ज्याला इंटरनेट आणि मोबाईलचं माहिती नाही. मग तो खेड्यामध्ये राहणारा असू द्या की शहरामध्ये राहणारा असू द्या, तो माणूस असू द्या किंवा बाई असू द्या,
लहान मोठा म्हातारा जवळपास सगळ्यांनाच मोबाईल आणि इंटरनेट याबद्दल क्लिअरली माहिती आहे. आणि त्यांना हे सुद्धा माहिती आहे व्हॉट्सअपवर काय होतं, फेसबुकवर काय होतं, इंस्टाग्रामवर काय होतं आणि यूट्यूबवर काय होतं. आता मी तुम्हाला असं का सांगितलं सुरुवातीला, कारण की आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना, हे सगळं काही या ऑनलाईन ॲपमुळं झालेलं आहे. आणि या ऑनलाईनमुळं एका स्त्रीचं इतकं भयंकर आयुष्य बर्बाद झालं की तिने स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नाही की माझ्यासोबत असं कधी होऊ शकल. पण तर चला आता समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. एक मुलगी असते जी नॉर्मली लाईफ जगत असते, जसं की नॉर्मली मुली असतात, आपलं काम करायचं, मोबाईल सांभाळायचा, मोबाईल चेक करायचा, मोबाईलमध्ये इंटरनेट घुसायचं, ऑनलाईनमध्ये घुसायचं. तर एका ऑनलाईन ॲपवर तिची ओळख एका मुलासोबत झाली आणि त्या मुलाचीही ओळख हिच्यासोबत झाली. म्हणजे दोघांमध्ये मैत्री झाली काही दिवसांमध्येच आणि त्या मैत्रीचं रूपांतर खूपच लवकर प्रेमामध्ये झालं. आता दोघंजणं एकमेकांवर खूप जास्त प्रेम करायचे. हिला माहिती होतं की समोरचा मुलगा कोण आहे, कसा आहे, काय आहे, आणि त्या मुलालाही माहिती होतं की समोरची मुलगी कोण आहे, कशी आहे, काय आहे. आता यांचं ऑनलाईन तर बोलणं होतंच. काही दिवसाच्या नंतर यांनी प्लॅन बनवला की आपण दोघंजणं एकमेकांना भेटायचं. तर हे दोघंही जणं एकमेकांना भेटण्यासाठी एक स्थळ, एक लोकेशन निवडतात आणि त्या लोकेशनवर हे दोघंजणं एकमेकांना भेटतात. भेटल्याच्या नंतर तो जो मुलगा आहे त्याने त्या लोकेशनच्या जवळपास एक हॉटेल बुक केलेली असते आणि त्या हॉटेलमध्ये एक रूम घेतलेली असते. हा तिला घेऊन त्या रूमवर जातो आणि तिच्यासोबत गप्पा मारतो. गप्पा मारत मारत तो तिच्यावर हात पसरवण्याचा प्रयत्न करतो, तिला प्रेमामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आणि तीही त्याच्यासोबत त्या क्षणामध्ये थोडीशी गुंतल्यासारखी झाली. पण तिला ना ते समोरचं काम करायचं नव्हतं. हां, किसिंग बिसिंग पप्पी शप्पी इथपर्यंत तिचं ओके ठीक होतं, पण जे समोर होणार होतं त्याच्यासाठी ती तयार नव्हती. पण तो मुलगा ऐकायचं नाव घेत नव्हता. त्याने थोडंसं ब्लॅकमेल करून, थोडीशी जबरदस्ती करून तिच्यासोबत तसं पूर्ण काम करून घेतलं आणि काम करता वेळेस त्याने तिचा आणि त्याचा एक व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ शूट झाल्याच्या नंतर तिला तिच्या घरी सोडलं आणि हा याच्या गावी निघून गेला. आता तुम्हाला सांगतो की जो मुलगा आहे तो मूळ बिहारचा राहणारा आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तो आता या कंडिशनमध्ये याच्यामध्ये राहतो, काश्मीरमध्ये राहतो आणि तो तिथूनच हे सगळं काही कांड करत होता आणि तो तिथून हिला भेटण्यासाठी आला होता. आता असं झाल्याच्या नंतर ती मुलगी तिच्या घरी गेली. काही दिवस होतात, काही दिवस झाल्याच्या नंतर तो मुलगा या मुलीला म्हणला की आपल्या मधामध्ये सगळं झालं, आता तू माझ्यासोबत लग्न कर. ती मुलगी म्हणली की लग्न? असं तर शक्य नाही आहे, कारण की माझे घरचे नाहीत मानणार. आता इकडं बघा, इथं ना एक थोडीशी चूक आहे. त्या मुलीसोबत त्याने सगळं केलं. त्याला माहीत होतं की याच्यासोबत लग्न होणार नाही, तरीसुद्धा तिने त्याच्यासोबत प्रेम केलं आणि तो जेव्हा लग्न करण्यासाठी तयार झाला तर ती मुलगी नाही म्हणली. पण याच्यामध्ये एक असा ट्विस्ट होता की तो मुलगा म्हणला की लग्न कर, लग्न करून तू तुझा धर्म परिवर्तित कर. म्हणजे तो जो मुलगा होता तो मुस्लिम होता आणि ही मुलगी हिंदू होती आणि या मुलीला तीच गोष्ट खटकली. तो लग्न कर म्हणतोय, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी लग्न करेन, पण तो म्हणतोय की धर्म परिवर्तन कर. मग या मुलीने क्लिअरली त्याला नकार दिला की बाबा लग्न करायचं असेल ना तर मी लग्न करते, पण धर्म परिवर्तित करणार नाही, मला धर्म परिवर्तन करायचं नाही. तर तो मुलगा या मुलीला धमकी द्यायला लागला, तू जर तुझा धर्म परिवर्तन करणार नाही तर जे आपण जे कार्यक्रम करता वेळेस जे व्हिडिओ काढलेला आहे ना मी, ते सोशल मीडियावर टाकेन आणि तुझी फुल बदनामी करेल. माझं काय नाही हो, मी तर निवळ गेलेला आहे. ती मुलगी त्याला म्हणले की तू असं का करतो? सर मी तुझ्यावर प्रेम करते, असं नको करू, आपण चांगलं राहू ना, लग्न करू, पण तू धर्म परिवर्तन बदलण्याचा का विषय काढतोयस? नाही, मी धर्म परिवर्तन करणार नाही, मी मरेन पण धर्म परिवर्तन करणार नाही. आता या मुलीचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर त्या मुलाने सरळ सरळ तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्या मुलाने तिच्या आईला, बाबाला, तिच्या भावाला, तिच्या घरच्यांना, तिच्या मैत्रीला, मित्रांना, तिचे जितके पण ओळखीचे लोक आहेत त्या सगळ्यांना तिचे व्हिडिओ पाठवले. सगळ्यांचे फोनला फोनावर फोन चालू, तू हे काय केलंस, का केलंस, कशामुळे केलंस, तो कोण आहे आणि हे असं काय होतं आहे. त्याने पुन्हा धमकी दिली की तू काय करणार आहेस. ती सरळ म्हटली की मी नाही करणार पुन्हा, आणि तू हे सगळं काही हे जे करतोयस ना ते बंद कर. तो मुलगा पण इथं थांबला नाही, त्याने इंटरनेटवर सुद्धा हे व्हिडिओज टाकून दिले अनेको वेबसाईटवर. आता व्हिडिओज टाकल्याच्या नंतर त्याचे जे आईवडील आहेत, त्या मुलीचे आईवडील, ते सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तिथं जो काय प्रकार आपल्या मुलीसोबत घडलेला आहे ना तो सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्या मुलीला विचारलं, मुलींनीही सगळा प्रकार सांगितला. हो, मी ऑनलाईन एका ॲप थ्रू त्याला भेटल्याच्या नंतर त्याच्यासोबत ओळख झाली, प्रेम झालं, तो आला माझ्यासोबत, त्याने जबरदस्ती केली हॉटेलमध्ये आणि तिथून गेल्याच्या नंतर तो माझा धर्म परिवर्तन करायला लागला, पण मला तो धर्म परिवर्तन करायचं नाही. आणि त्याने माझ्यासोबत ते दुष्कर्म करता वेळेस त्याने माझ्या त्या प्रायव्हेट
अंगाचे व्हिडिओ काढून घेतले आणि तो म्हणला की सोशल मीडियावर मी अपलोड करून टाकले आणि त्याने केलेसुद्धा. मग पोलिसांनी ॲक्शन घेतली, FIR दर्ज केले, केसेस दर्ज केले आणि त्या महाशयला पकडलं. त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड ते चेकिंगसाठी पाठवलं, कारण की तसे जे माणसं आहेत ना त्या माणसांचं कामच हे असतं, इकडच्या मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायचं, त्यांचं धर्म परिवर्तन करायचं आणि त्यांना तिकडं घेऊन जायचं. तर पोलिसांना त्याच्यावर शक होता, तर त्यांनी त्याला अटक केलं. त्याचं इन्क्वायरी करण्यासाठी आता चालू आहे. तर आता जे काही समोर होईल ते त्याच्या नशिबाने. पण मला एक गोष्ट बोलायची की मुलींना खरंच यार, तुम्ही असा का विचार करता की तुम्हाला जो कोणी व्यक्ती भेटेल तो खरंच चांगला असेल? नाही ना, तुम्ही वर बघत नका जाऊ. अरे किमान कदाचित अशा व्यक्तीसोबत बोलणं भाषण करत जा की तो तुमच्या डोळ्यापुढं राहतो, वागतो, लोकांना कसा बोलतो, काय करतो. तुम्ही स्वतःला असं कुणालाही कसं म्हणजे डायरेक्ट देऊन टाकता? कसं आहे? नाही ना. आता या मुलीसोबत जसं झालं आहे तसं कित्येक मुलीसोबत होतं आणि काही मुलींना तर माहीतसुद्धा नसतं. आणि एक गोष्ट मला सांगायची, जेव्हा तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसोबत किंवा कोणासोबतही तुम्ही ते काम करता, मी असं म्हणत नाही की करू नका म्हणून, इच्छा असते, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट तुम्ही तिथं थोडीशी काळजी घेत जा. कुठं कॅमेरा आहे का हा व्हिडिओ काढतोय का समोर चालून माझ्यासोबत काय होऊ शकेल का? इज्जत खूप महत्त्वाची आहे.